येस. सो पहिल्यांदा मी टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करतो. आय वेलकम यू. आणि तुमचे रेसिप्रोकेट टाळ्या अपेक्षित आहेत. ओके, थँक्यू फॉर बिईंग विथ मी. थँक्यू. ओके, तर लेटेस्ट एक छोट्या शेअर पासून चालू करतो आणि हा खूपच इंटरेस्टिंग आहे. लोग कहते हैं जिंदगी बार बार नहीं मिलती. लोग कहते हैं जिंदगी बार बार नहीं मिलती. गलत कहते हैं. जिंदगी तो रोज मिलती है. मौत सिर्फ एक बार मिलती है. मौत सिर्फ एक बार मिलती है. जिंदगी तो रोज मिलती है, बार बार मिलती है. सिर्फ हमें जीना नहीं आता. सिर्फ हमें जीना नहीं आता. बरोबर है. थँक्यू फॉर दिस फॉर ब्युटिफुल स्माइल अँड ब्युटिफुल एन्जॉयमेंट. जस्ट एक छोटंसं प्रॅक्टिकल येऊ आपण आणि ते प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही थोडंसं स्वतःच्या आतमध्ये जाऊन पहा. दोन सिच्युएशन आपण घेणार आहोत आणि त्यावेळेला तुमच्या बॉडीच्या आतमध्ये काय क्षणभर बारकेन पहा. आता की यू डोंट हॅव टू डू समथिंग लाईक, यू जस्ट गो इनसाइड अँड ॲज इफ यू आर ॲक्टिंग थरोली. ओके, तुम्ही ॲक्टिंग करत आहात, तो सिच्युएशन रिलिव्ह करतायत आणि पूर्ण बॉडीचं स्कॅन करा. त्यावेळेला तुमची अवस्था कोणची आहे. आपण दोन अवस्था निर्माण करू. आय रेडी फॉर द प्रॅक्टिकल? येस ऑर नो? व्हेरी गुड. येस. ओके, इतक्यात रिसेंटली घडणारा तुम्हाला त्रासदायक रागाचा प्रसंग आठवा आणि रिलीव्ह दॅट. 1, 2, 3 स्टार्ट. डोळे बंद करा आणि जस्ट फील द होल एक्सपिरियन्स विदिन यू. फील द होल एक्सपिरियन्स. पूर्ण एक्सपिरियन्स फील करा तुम्ही. पूर्ण डोळे बंद करा आणि बारकाईने तो जसा तो एक्सपिरियन्स आठवल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये काय काय होते पहा. टेक 1 मिनिट. गो इनसाइड. तुम्ही जेव्हा आतमध्ये जाल मनात टेक 1 मिनिट, 1 full minute and full assessment. यू वेर अँग्री द मोस्ट. तुम्ही खूप रागावले होते, खूप चिडलेले होते, खूप अस्वस्थ होते. आणि आपलं इंटरनल स्कॅनिंग करा वरपासून खालपर्यंत आणि काय काय होते त्या अनुभवासोबत राहा. प्रामाणिकपणे राहा. विचारांना नका राहू, अनुभवाने राहा. अनुभवाची अनुभूती घ्या. Take all the time you want. Re-experience that experience. Okay, just open your eyes. डोळे उघडा. आणि someone can share. कोणी शेअर करू शकता. अनम्यूट करा आणि शेअर करा. करा शेअर, नो प्रॉब्लेम. एनीवन कॅन शेअर. तो अनुभव तुम्ही शेअर करा. फील फ्री. एनीवन कॅन शेअर व्हॉट हॅपन जस्ट विदिन 1 मिनिट. संजयजी अनम्यूट करा. एनीवन. कोणी पण शेअर करा. तुम्हाला काय वाटलं त्यावेळेला, काय वाटलं. म्हणजे आता हे जे आहे ते इंटरनल फिलिंग करायचं आपलं. काय वाटलं त्यावेळेला, त्या 1 मिनिटात काय वाटलं. हा संजय. हा पेन झालं. हा पेन कुठे झालं. कधी कधी मला गुडघ्यात होते तिथे झालं आणि पोटात होत असते कधी त्या जागेवरच झालं. हा मग त्यावेळेला एनीवन एल्स वॉन्ट टू शेअर. कोणी आणखी शेअर करा असं वाटतं का इंटरनल एक्सपिरियन्स ऍट द मोमेंट. डॉक्टर संजय कुसरे, तुमचा काय अनुभव आला सध्या प्रॅक्टिकली?
अनम्यूट करा, अनम्यूट केल्याशिवाय नाही करणार तुम्ही, अनम्यूट करा. हा, श्वासाची गती वाढली सर माझ्या, रेस्पिरेशन रेट वाढला, छाती खूप छातीमध्ये पाल्पिटेशनही वाढायला लागले सर खूप मोठ्या प्रमाणात, आणि एकदम अस्वस्थ वाटायला लागलं, वेगळं काहीतरी घडतंय, वेगळं काही वाटायला. ओके. हा. आता यावेळेला तुम्ही समजा बाळकेने पाहिली आपली बॉडी सडनली एका वेगळ्या झोन मध्ये गेली, ऍज इफ युअर फायटिंग. ओके, तुम्ही लढण्याच्या अवस्थेमध्ये गेला आणि तुमची इम्युन सिस्टीम चॅलेंज झाली. नेमकं कळलं का मला काय म्हणायचं? इम्युन सिस्टीम पण ऑटोमॅटिक चॅलेंज झाली, ऍज इफ युअर फायटिंग विथ सम प्रिडेटर. एखाद्या शत्रूशी म्हणा, एखादी हिंस्र श्वापदाशी तुम्ही लढत आहात. ती लढण्याची बॉडीमध्ये इमिजिएटली प्रतिमा निर्माण झाली, इमिजिएटली प्रतिकृती निर्माण झाली, आणि बॉडी त्यावेळेला सगळ्या इम्युन सेल्स सुद्धा त्यावेळेला पूर्ण रक्तामध्ये आल्या. जर तुम्ही इंटरनल स्कॅनिंग केलं आणि तुमची बॉडी लढण्याच्या सज्ज अवस्थेत तयार झाली. हा इंटरनल एक्सपिरियन्स, कॅन यू एक्सेस दिस? हे कळलं का? ओके, हा, जसे माहिती. आणि आता तुम्हाला आता परत 1 मिनिटं घ्या तुम्ही, आणि तुम्ही त्या अवस्थेवर सेफ अवस्थेत जाताय, छान अवस्थेत जाताय, तुम्ही सुरक्षित आहात. डोळे बंद करा परत. तुम्ही त्या वातावरणापासून स्वतःला सुरक्षित अवस्थेत ठेवता. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात सुरक्षा वाटते, सगळ्यात चांगलं वाटतं, त्या अवस्थेत स्वतःला घेऊन जा. ती एखादी प्लेस राहू शकते, एखादी गोष्ट राहू शकते, एखादी व्यक्ती राहू शकते. घेऊन जा. डोळे बंद करा, डोळे बंद करा, डोळे बंद करा. आणि आता परत स्वतःला एका सेफ अवस्थेमध्ये घेऊन जा, जे तुम्हाला सगळ्यात सेफ वाटतं, ते सगळ्यात चांगलं वाटतं. होऊ शकते एखादी व्यक्ती राहू शकते, होऊ शकते एखादी जागा राहू शकते, होऊ शकते एखादी तुमची खोली राहू शकते, एखादी प्रतिमा राहू शकते, कुठलीही पण. येऊन जा त्याला, आणि ती सेफ्टी फील करा, ती सुरक्षितता फील करा, आणि हा आतून अनुभव घ्या. की तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही छान आहात. ज्याच्यापासून तुम्हाला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटतं त्या स्थितीमध्ये आहात, किंवा त्या प्रतिमेजवळ आहात, त्या व्यक्तीजवळ आहात, अशी थोडा वेळ कल्पना करा. आणि आपली आतली अवस्था आतून फील करा, आतून अनुभव करा. तुमचा वेळ घ्या. ती सुरक्षितता फील करा, ती सेफ्टी फील करा, आणि पहा तुमच्या बॉडीमध्ये हळूहळू बॉडीला शिथिल होऊ द्या, सेटल होऊ द्या, शांत होऊ द्या, आणि बॉडीमधला तुम्हाला सध्या कसं वाटतंय हे फील करा. हळू डोळे उघडा, आजूबाजूला पहा, आणि तुम्हाला काय वाटलं ते मला शेअर करायचा प्रयत्न करा. जे काय वाटलं ते, कोणी पण. हा, वृंदाताई, कमा. हा, हलकं वाटलं, व्हेरी गुड. हलकं वाटलं, मसल रिलॅक्स वाटले. हा, ब्रीदिंग नॉर्मल किंवा स्लो म्हणजे ब्रीदिंग नॉर्मल झालं, डोकं हलकं वाटलं. ही एक्सपान्शनची स्टेट आहे. ओके, ही शांतची स्टेट आहे जी ऑटोमॅटिक येते, आणि त्यावेळेला तर त्यावेळेला आपली इम्युन सिस्टीम अतिशय उत्कृष्टपणे काम करते. तर मग हा इम्युन सिस्टीम लढत असते, लढण्याच्या अवस्थेत असते. आता इम्युन सिस्टीम शांत, सेटल होण्याच्या अवस्थेत असते. हे सगळ्यांना अनुभूती कळली का काय? तर आणि एक क्षणोक्षणी आपली अवस्था बदलत असते, आणि हा अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे.
कळलं मला काय म्हणायचं ते? जेव्हा तुम्हाला हा अवेअरनेस आला की आपण कुठल्या अवस्थेत स्वतःला ठेवतो आणि कुठल्या अवस्थेत स्वतःला राहतो, तर तुमची इम्युन सिस्टीम पण त्याचवर काम करते. म्हणून आज प्रतिकारशक्ती आपण बारकाईने पाहूया. आणि आजकालच्या कोविडच्या जमान्यामध्ये तर सगळा भर प्रतिकारशक्तीवर आहे, सगळ्यांना कळलं. तर आता तिचं पृथक्करण करूया. आज आपणही प्राणी आहोत आणि जगामध्ये हजारो लाखो प्राणी आहेत. पण जगामधले लाखो हजारो प्राणी या जंतूंना का नाही बळी पडलेत? ते त्याच अवस्थेत स्वतःला चांगलं कसं ठेवू शकलेत? असं काय रहस्य त्याच्यामध्ये आहे? काय कुड गेट माय क्वेश्चन? असं काय रहस्य आहे? आणि इव्हनही आपण एवढे आज किती 100 बिलियन्सच्या वर आपली लोकसंख्या आहे, सगळे आजारी पडलेत का? अशी काय गमक आहेत? येस, तर ही प्रतिकारशक्ती आता आपल्या आर यू गेटिंग व्हेरी व्हेरी कॉन्क्रीट समजून घ्यायची. ही प्रतिकारशक्ती आपली जी ज्याला आपण कवच कुंडलं म्हणतात, आपली कवच कुंडलं बारकाईने समजून घेऊ, आतल्या समजून घेऊ. आणि आपली प्रतिकारशक्ती का बळी पडते आणि त्यातून आपण कसं काय स्वतःला दुरुस्त करू शकतो. आर रेडी फॉर दिस एक्सपिरियन्स? हा एक्सपिरियन्स कळायला बरं तुम्हाला सगळ्यांना ह्या 2 अवस्था कळल्या का स्वतःच्या? एक युद्धजन्य अवस्था ज्यामध्ये बॉडी लढत असते आणि ज्यावेळेला प्रतिकारशक्ती पण लढत असते. कधी त्याचा पराभव होतो, कधी जिंकायला लागतं. आणि दुसरी शांत अवस्था, शिथिल अवस्था, ज्यामध्ये प्रतिकारशक्ती शांत राहते आणि बॉडीमध्ये ताकद वाढते. हजारो जंतू आपण रोज श्वासातून घेत असतो, हजारो जंतू आपल्या शरीरात आहेत, त्यांच्या श्वासामध्ये जातो, पण आपण आजारी का पडत नाही याचं कारण आपली प्रतिकारशक्ती असते. त्यावर आपण आता डिटेल आपल्याला समजून घ्यावं. सो आर यू रेडी फॉर दिस? येस. मी तुम्हाला मुद्दाम एक शेअरिंग, माझं मुद्दाम, मी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो तर त्यावेळेला मला नेहमी टॉन्सिलचा त्रास व्हायचा. सतत टॉन्सिलचा त्रास व्हायचा. इतका त्रास व्हायचा की 8 दिवस झाले की गळ्याला फोड यायचे, आणि गळ्याला फोड यायचे की आतमध्ये मोठे मोठे टॉन्सिल दाखवायचे. इव्हन तिथे ENT स्पेशल दाखवायचं, आतमध्ये फॉलिकल दिसायचे. आणि जेव्हा फॉलिकल दिसायचे त्यावेळेला पटकन, आता मेडिकलमध्ये आपल्या पटकन गोळ्या मिळायच्या, प्रत्येक वेळेला गोळ्या घ्यायच्या. आणि गोळ्या घेतल्यानंतर असं झालंय की साध्या अँटीबायोटिकला माझी टॉन्सिल मानायलाच लागतं. कितीतरी अँटीबायोटिक घेऊन झाल्या, काही आराम पडत नव्हता. आय वॉज रिअली पर्टअप. आणि इव्हन सेकंड वेळ शेवटी तितकी अवस्था आली, टॉन्सिल इतके वाढले की मला जेवता पण येत नव्हतं. दोन्ही टॉन्सिल इतके घट्ट झाले होते की 5 किलो वजन 15 दिवसात माझं वजन कमी झालं. दॅट वॉज थिंग विच आय वॉज रिअली पर्टअप. एवढं मला असं वाटायचं की मी ENT स्पेशलिस्ट व्हावं, कारण टॉन्सिल एवढं कॉमन आहे, आय शुड ट्रीट. एवढं मला असं वाटायचं. इव्हन जेव्हा मी माझ्या स्टुडंटला शिकवायचो त्यावेळेला सुद्धा मी त्यांना दाखवायचं की टॉन्सिल असे असतात. मी माझी टॉन्सिल, माझे फोडं दाखवायचो आणि वारंवार मला बळी पडायचं. पण जसं मला ते कळायला लागलं आणि या क्षेत्राचं भान कळायला लागलं, हे क्षेत्र कळायला लागलं, तुम्हाला खरोखर मनाला सांगतो या 20-25 वर्षामध्ये मला एकदाही टॉन्सिल त्रास झाला नाही. जंतू तेच आहे, व्यक्ती तेच आहे. काय बदलला? दृष्टी बदलली. आणि दृष्टी बदलली तर सृष्टी बदलते. दृष्टी बदलली तर, आणि स्वतःविषयी दृष्टी तुमची बदलल्याबरोबर आपली सृष्टी बदलते. आणि जशी सृष्टी बदलते तुम्ही स्वतःवर मात करू शकता. आणि मला प्रामाणिकपणे सांगतो, मला कधीही टॉन्सिल त्रास झाला नाही, कधीही मला फोडं दाखवता आले नाही. याचं कारण आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. आर यू अंडरस्टूड? हॅव यू अंडरस्टूड दिस? हे कळलं का सगळ्यांना? पटलं? सो आर यू रेडी टू या प्रवासावर निघायची तयारी आहे तुमची? 100%. हा, बिलकुल. तर जगातलं सगळ्यात सुंदर आर्किटेक्चर जे कुठलं असेल, शिल्पकृती जगातली जी इतकीच उत्कृष्टपणे काम करते, ज्याचं बिझनेस मॅनेजमेंट अतिशय सुंदर आहे, ज्याचं टेलिकम्युनिकेशन अतिशय सुंदर आहे, ज्याचं नेटवर्किंग अतिशय सुंदर आहे, ती म्हणजे ही आहे. ही कोण आहे? कोण आहे? ही आपली ह्युमन बॉडी आहे. ही आपली, याच्या इतकं सुंदर आर्किटेक्चर जगात कोणीही तयार करू शकत नाही आणि कुठेही तयार. आणि याच्या वरची जी आवरणाची जी स्किन आहे, हे सगळ्यात बेस्ट ड्रेसिंग आहे. जो सगळ्यात मोठा ऑर्गन जो आपल्या वरचा आहे हा स्किनचा आहे. आणि स्किन हा लार्जेस्ट ऑर्गन आहे. 1.73 स्क्वेअर मीटर एवढा सरफेस एरिया असणारा स्किन आपलं बेस्ट ड्रेसिंग आहे. आणि
पहिला प्रतिरोध आपल्या शरीरात स्किनवर होतो. ओके, आता पहा मगाच्या दोन अवस्था पहा. मगा जेव्हा तुम्ही युद्धजन्य अवस्थेमध्ये, आता हे समजून घ्या बारक्याने, आजचं लेक्चर हळूहळू समजून घ्या, कुठेही मी घाई करणार नाही. ओके, शांतने समजून घ्या. मगाच्या दोन अवस्था ज्या तुम्ही अनुभवल्या होत्या, पहिल्या वेळेला युद्धजन्य अवस्था आणि नंतर शांत अवस्था. तर पहिल्या अवस्थेमध्ये या स्किनचा रक्तपुरवठा काय झाला, संकुचित झाला. आणि जेव्हा रक्तपुरवठा संकुचित झाला, स्किनचं टेक्स्चर कमी झालं, स्किन शुष्क झाली आणि म्हणून स्किनवर आघात व्हायला लागतात आणि स्किनची इम्युनिटी कमी व्हायला लागते. आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला स्किनचा रक्तपुरवठा चांगला होतो, तिथली ज्याला म्हणतो आपण इम्युन सेल जास्त काम करतात, स्किनची ताकद वाढते. म्हणून आपल्या स्किनची अवस्था आपल्या इंटरनल इम्युनिटीवर अवलंबून असते. म्हणजे थोडक्यात काय, हा रक्त झाला की चेहरा लाल होतो की नाही, राग आला की चेहऱ्यामध्ये बदल होतो की नाही, तसंच जर का तुमच्या शरीरामध्ये शिथिल अवस्था टिकायला लागली, टिकवून ठेवली, तर आपल्या स्किनची इम्युनिटी वाढते. म्हणून सगळ्यात बेस्ट ड्रेसिंग आपलं हे आहे. कळलं? म्हणून स्किनला चांगलं ठेवणं सगळ्यात सोपा सुंदर मार्ग काय, स्किनची इम्युनिटी कशी वाढवायची, कमॉन. पहिलं हायड्रेशन. आपण बरेच जण माइल्डली डिहायड्रेट राहतो, मोठा कंटाळा येतो बोल पाणी प्यायचा. तर स्किनचं हायड्रेशन मेंटेन करणं सगळ्यात महत्वाचं, स्किनची ब्युटी निर्माण करण्याची आणि आतमधली शिथिल अवस्था ठेवणं हे स्किन ब्युटीचं सगळ्यात महत्वाचं गमक आहे. आणि आपल्या स्किनवर हजारो प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, हजारो प्रकारचे व्हायरस आहेत, पण ते स्किन इथेच त्याचा प्रतिबंध करते आणि त्याला चांगलं. म्हणून स्किन ब्युटिफुल ठेवायचं असेल तर आपली इंटरनल अवस्था म्हणजे कोणची, जी मगाची दुसरी शिथिल अवस्था, ज्याला आपण सोप्या शब्दात म्हणू वेगळ टोन असणारी अवस्था. आणखी थोड्या स्पेसिफिक शब्दात काय म्हणू, सिम्पॅथी टोन म्हणजे युद्धजन्य अवस्था, वेगळ टोन म्हणजे शांत रिलॅक्स अवस्था. हे दोन शब्द कळले का? सिम्पॅथॅटिक टोन म्हणजे काय, युद्धजन्य अवस्था, स्किन शुष्क, स्किन कोरडी, रक्तपुरवठा कमी झाला आणि अतिशय हसरी खेळती सुंदर तीच स्किन आहे, त्याला आपण म्हटलं शांत शिथिल स्किन. ही कोणती अवस्था आहे, वेगल टोन असणारी अवस्था. एवढं कळलं सगळ्यांना, इतपत पटलं? मग आता स्किनवर जंतू आहेत. आपल्या शरीरात जंतू जाण्यात दुसरा सगळ्यात मोठा मार्ग आहे कुठला, ओठातला, घशातला. आणि हेच जंतू जातात आपल्या घशामध्ये. काय आहे पहा, जेव्हा घशामध्ये तुम्ही जंतू जातात तर त्यावेळेला एक द्वारपाल आहे घशामध्ये, त्या द्वारपालला म्हणतात टॉन्सिल्स. ओके, हे द्वारपाल टॉन्सिलचे आहेत आणि पहिलं युद्ध तिथे टॉन्सिल लढतात आणि म्हणून हे टॉन्सिल आपल्या आतमध्ये जाऊ देत नाही. कळलं सगळ्यांना? आणि हे टॉन्सिल त्याचा प्रतिबंध करतात आणि म्हणून जेव्हा आपण डॉक्टर दाखवतो तुमचे टॉन्सिल वाढले, टॉन्सिल तुमची लढत आहे. आणि जर का त्यांना आपण कापून टाकलं, काढून टाकलं तर काय होईल, विचार करा बरं. आपण आपले टॉन्सिल काढले तर काय होईल, पटकन आपण म्हणतो नाही टॉन्सिल काढून टाका, ऑपरेशन करून टाका. टॉन्सिल काढले तर आपण घरातले द्वारपाल दूर करतो आणि कुठलेही जंतू सरळ आपल्या शरीरात येऊ शकतात आणि इम्युनिटीवर त्याचा परिणाम पडतो. हॅव यू अंडरस्टूड दिस? तर म्हणून शक्यतो प्रयत्न करा, टॉन्सिलचं ऑपरेशन करू नका अनलेस इट इज मस्ट. पण केव्हाही जर वाटलं तर घशातलं दुखायला लागलं, वारंवार टॉन्सिल त्रास व्हायला लागला, तर तुमचा प्रयत्न स्वतःची ओव्हरऑल प्रतिकार शक्ती वाढवण्याचा आहे. आणि हाही ओव्हरऑल वाढायचा आहे. त्या दोन अवस्था लक्षात ठेवा. युद्धजन्य अवस्था थोड्या वेळापूर्वी राहते. जगातलं कुठलं युद्ध घ्या, जगातलं आणि तुमच्या घरातलं युद्ध घ्या, कोणाला पॉझिटिव्ह परिणाम मिळाला सांगा बरं एकतरी, एनिवन? जगातल्या कुठल्या, रामायणाचं युद्ध घ्या, महाभारताचं युद्ध घ्या, अमेरिकेचं युद्ध घ्या, कोणाला तरी जगामध्ये युद्धाचा पॉझिटिव्ह परिणाम मिळाला का? तुम्ही किती नवरा बायकोची भांडलं असेल तरी तुम्हाला कधी पॉझिटिव्ह परिणाम मिळाला का सांगा मला, एनिवन? तर जगातल्या कुठल्याच युद्धाचा परिणाम पॉझिटिव्ह नसतो. पण युद्धजन्य स्थिती होते, तयार होत असते. पण युद्धजन्य स्थिती ही विशिष्ट अवस्थेत राहिली तर त्याचा दुष्परिणाम होत नाही. पण युद्धजन्य स्थितीमध्ये जर बराच काळ तुम्ही राहिला तर हे सगळे इंटरनल इम्युन डिसऑर्डर्स तयार होतात. हे कळलं का? परत माझं वाक्य लक्षात ठेवा. पण आपण काय काय शिकलो परत? आपल्या बॉडीमध्ये दोन अवस्था, हे रिवाइज करणं पण महत्वाचं असतं. आपल्या बॉडीमध्ये दोन अवस्था असतात, एक युद्धजन्य अवस्था आणि शिथिल अवस्था. मेडिकल टर्म सिम्पॅथॅटिक अवस्था आणि पॅरासिम्पॅथिक अवस्था.
ओके, किंवा वेगल अवस्था. जर का तुम्ही स्वतःला सदैव युद्धजन्य अवस्थेत मध्ये ठेवत असाल, तुमच्या सगळ्या रक्तवाहिन्या आकुंचित पावतात, आपली ओव्हरऑल स्किनचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो, बॉडीचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि आतमध्ये सगळं बॉइलिंग चालतं. आपली प्रतिकारशक्ती आपोआप कमी होते, कारण ती स्वतःशी लढते. आणि म्हणून आपल्याला स्टेट आपल्याला बदलता आहे. प्रॉब्लेम आपल्याला बदलता येत नाही, पण आपल्या स्टेट स्वतःची बदलता आली तर आपण आपली इम्युनिटी वाढू शकतो. हे पहिलं बेसिक कळलं का सगळ्यांना? सांगा सगळ्यांना, हो की नाही इथपर्यंत? येस ऑर नो? हो सर. ओके, आता पुढे जाऊ. आपले टॉन्सिल सुद्धा याच प्रकारचे प्रयत्न करतात स्वतःला प्रतिबंध करा. म्हणून टॉन्सिलचं ऑपरेशन शक्यतो टाळा, अनलेस इट इज रिअली एसेन्शियल. हे आपले प्रतिकारचे द्वारपाल आहेत, त्या द्वारपालावरच राहू द्या. पण त्यातलं सर्क्युलेशन चांगलं राहत असेल, मायक्रो सर्क्युलेशन चांगलं राहत असेल तर इम्युनिटी चांगली राहते. हा दुसरा अर्थ तुम्ही सगळेजण समजून घ्या. ओके, मग आता हे सगळं चलनवलन कसं चालतं पाहू. रेडी? आता मी तुम्हाला सांगितलं की जगात सगळे जंतू आहेत. आपण श्वासात घेतो हजारो जंतू. तुम्ही जर मायक्रोस्कोप पाहिलं, हजारो जंतू आजही आपल्या श्वासात जात आहे, अन्ननलिकेत जात आहे, स्किनवर आहे आणि आपण जंतूमध्ये खेळतोय. आपल्या बॉडी सेलपेक्षा जंतू जास्त आहेत. खरं मी काय म्हटलं, आपल्या बॉडीमध्ये सेल्सपेक्षा जंतूंचं प्रमाण खूप जास्त आहे आणि सदैव युद्ध चालू असतं. रेडी? आता काय काय होतं पाहू. आता पहिला हा पार्ट आपण पाहू. हा आहे बॅक्टेरिया. दिसला? पहा, या बॅक्टेरियाला जगायचं आहे. आणि हा आहे व्हायरस. ओके, हे जी जंतू आहेत यांना जगायचं आहे. दिसला बॅक्टेरिया व्हायरस? आता हे जेव्हा बॅक्टेरिया व्हायरस आहे या ह्युमन बॉडीकडे येतात. ओके, आणि जेव्हा ह्युमन बॉडीकडे आलं तर ह्युमन बॉडी तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करतात. म्हणून आयुर्वेद दृष्टीने अतिशय स्पष्ट म्हटलंय, जंतूंपेक्षा प्रतिकारशक्ती महत्वाची आहे. जंतू तर आहेत पण प्रतिकारशक्तीवर महत्व दिलंय. म्हणून आता पुढे काय काय होतं बारकाईत पाहू. सो आर यू रेडी फॉर दिस? हा प्रवासासाठी तयार आहात तुम्ही? तर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये जंतू जातात त्यावेळेला काय तर आता हा बॅक्टेरिया शरीरामध्ये गेला, कुठून जातो? हा नाकाद्वारे, तोंडाद्वारे, श्वास गेला, स्किनकडे जातो. ओके, मग पुढे काय होतं? पुढे पहिल्यांदा त्याचा प्रादुर्भाव या टॉन्सिललाच तिथे प्रतिबंध केला जातो, स्किनलाच प्रतिबंध केला जातो. आणि जसं स्किनला प्रतिबंध, त्याचं इन्फेक्शन होऊ देत नाही आणि तुमचं रेजिस्टन्स चांगलं असेल, प्रतिकारशक्ती चांगली असेल, तिथंच परतावा लावतो, हा होऊन जातो. पण जर का काही आता लक्षात बारकाईने समजून घ्या, जर का काही कारणामुळे या जंतूचा प्रादुर्भाव आणखी आतमध्ये गेला तर पुढे काय होतं का? ओके, पुढे ही माहिती पूर्ण रक्तामध्ये मिळते. रक्तामध्ये टन 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 कॉलबेल मिळायला लागतात आणि जशा कॉलबेल मिळायला लागतात तर पहिलं या ठिकाणी येतं ही पेशी. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या रक्तामध्ये काय असतात? दोन प्रकारच्या पेशी असतात, व्हाईट ब्लड सेल आणि रेड ब्लड सेल. माहिती सगळ्यांना? रेड ब्लड सेल हिमोग्लोबिनसाठी असतात. तर त्या जंतूंना अटॅक करण्यासाठी, आता पहा जंतू आहे आणि हा या प्रकारचा पार्ट आहे, तर इथे जंतू आला तर आपल्या बॉडीमध्ये पटपट सिग्नल जातात, पूर्ण सिग्नेशन काम करते आणि ही जी श्वेत पेशी आहे या जंतूला आता काय करते पहा, जंतूला अटॅक करते. ओके, आणि जसं जंतूला अटॅक करते त्या जंतूला तिथेच खाऊन टाकले जाते आणि ती रिस्ट्रॉय व्हायला लागतात. अशा हजारो जंतू आपल्या श्वेत पेशी त्याला खात असतात आणि प्रत्येक, तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रत्येक 7-7, 8-8 दिवसात एक एक श्वेत पेशी त्याला डिस्ट्रक्शन होत असतं. आणि तुम्हाला कल्पना आहे किती श्वेत पेशी असतात? 1 मिलीमीटर, 1 क्युबिक मिलीमीटर म्हणजे 1 बाय 1 मिलीमीटर. त्यामध्ये 7,000 ते 11,000 श्वेत पेशी राहतात. कल्पना करा, 1 मिलीमीटर, तुम्हाला स्केलवर मिलीमीटर पाहिलं सगळ्यांनी? 1 मिलीमीटर बाय 1 मिलीमीटर, त्यामुळे 7 ते 11,000 काय असतात? श्वेत पेशी. त्या तिथंच खाऊन टाकतात आणि त्यामुळे प्रादुर्भाव होऊ देत नाही. हे कळलं का सगळ्यांना? लक्षात आलं बरोबर? म्हणून ज्या वेळेला इन्फेक्शन होतं त्यावेळेला श्वेत पेशी प्रमाण वाढतं. मग याचा अर्थ बॉडीमध्ये श्वेत पेशीचं प्रमाण वाढलं तर इन्फेक्शन आहे असं आपण समजतो. जिथे नाही समजलं तुम्हाला विचार बारकाईने, कारण हा इम्युनिटी पार्ट समजणं खूपच महत्वाचं आहे. ते एवढं कळलं का? परत आपण शॉर्टमध्ये पाहू. इथून जंतू आला,
श्वेतपेशी आल्या या ठिकाणी आल्यात आणि त्याला पटकन डिस्ट्रॉय केलं आणि तिथंच प्रतिबंध केला. आणि हे सगळे आपलं सैन्य सदैव काम करतं, कॉल बेल पूर्ण फिरत राहतात आणि अशा प्रकारच्या कुठल्या इन्फेक्शनला इमिजिएट प्रादुर्भाव केला जातो. पहिलं पटलं. जर का आपल्या शरीरामध्ये लॉंग स्टँडिंग असेल, समजा व्हायरस लॉंग स्टँडिंग असेल, ज्याचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे, तर आपल्या ही दुसरी महत्वाची पेशी आहे, या लिम्फोसाइट म्हणतात. दिसली तुम्हाला बारकाईने पहा, हा विषाणू आहे आणि लिम्फोसाइट आहे, ती त्याला अटॅक करते आणि त्याला डिस्ट्रॉय करते. म्हणजे क्रॉनिक इन्फेक्शन ज्या वेळेला असतात, जीर्णस्तरी प्रकारचे जंतूचा प्रादुर्भाव ज्यावेळेला लागतो, त्यावेळेला लिम्फोसाइट त्याला अटॅक करतात आणि त्याला ती डिस्ट्रॉय करतात. आणि ज्या वेळेला समजा ॲलर्जन ज्या वेळेला झाले, समजा हा ॲलर्जन त्या ठिकाणी आला, तर आपल्याला इओसोफिल नावाचा पेशी आहे त्याला खाऊन टाकतात. अशा प्रकारचे ते रिस्पॉन्स होतात आणि बॉडीमध्ये पूर्ण चेंजेस एकाच वेळेला होतात. तर परत ज्या वेळेला तीव्र प्रमाणात जंतू आलेत तर श्वेतप्रमाण वाढलं, युद्ध झालं, त्या डिस्ट्रॉय झालं आणि बॉडी जिंकली. ज्या वेळेला लॉंग स्टँडिंग इन्फेक्शन आलं त्या लिम्फोसाइट आल्या, तर डिस्ट्रक्शन झालं आणि त्याला जिंकलं. ओके. आणि बॉडी नेहमी जिंकत असते, कारण जंतू आपण रोज घेत असतो, म्हणून बॉडी प्रत्येक प्रतिपल जिंकत असते. हे कळलं का सगळ्यांना? आणि ॲलर्जी रिस्पॉन्सला इओसोफिल त्या ठिकाणी आल्या आणि त्यामुळे ॲलर्जी रिस्पॉन्स व्हायला लागला. अशा हजारो ॲलर्जी आपल्या शरीरात येत असतात. हे कळलं का सांगा मला, प्रत्येकाला कळलं? सर म्हणजे टायर म्हणायचं का की फर्स्ट लेवल वरती WBC, सेकंड लेवल वरती लिम्फोसाइट्स आणि थर्ड लेवल वरती ते टायर नाही म्हणू आपण त्याला, ते 3 पद्धती, तीन तलवारी, म्हणजे नौदल, वायुदल, अशा प्रकारचं हे दल आपल्या शरीरामध्ये आहे. पण ते सिग्नलिंग सिस्टीम खूप स्ट्रॉंग असते आणि इतकी स्ट्रॉंग असते, पटपट ते टेलिफोन करतात, मोबाईल पाठवतात, मेसेज पाठवतात, चलो रे चलो पण एकदम अटॅक करतात आणि आपण स्वतःला वाचवतो. तर तो म्हणजे क्षणी वाचवतो. पण आता कळले, पुढे जाऊया. जर का आता एक शब्द माझा बारक्याने का, जर का आपण स्वतःला सदैव युद्धजन्य स्थितीमध्ये ठेवत असू, एक वाक्य हळूहळू समजून घ्या. जर का आपण स्वतःला सदैव युद्धजन्य स्थितीमध्ये ठेवत असू तर आता काय होतं पहा, म्हणजे स्ट्रेसमध्ये, तर आपल्या ब्रेन पासून एक विशिष्ट प्रकारचा हार्मोन निघतो, कारण ती स्थिती परसीव होते. त्या हार्मोनला म्हणतात स्टेरॉइड, कॉर्टिसॉल. ऐकलं तुम्ही सगळ्यांनी हा शब्द ऐकलाय? तर स्टेरॉइड नावाचा हार्मोन आपल्या पिट्युटरी ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड पासून तयार होतो आणि बॉडीमध्ये स्टेरॉइडचं प्रमाण वाढतं. कारण काय, त्याला लढायचं असतं. लढण्यासाठी, कारण ती अवस्थेसाठी स्टेरॉइड आवश्यक असतो, ग्लुकोज आवश्यक असतं आणि ॲड्रिनलिन हे हार्मोन आवश्यक असतात. परत आपण पाहू, 0 लेवलला आहे. जेव्हा आपल्याला लढायचं असेल त्या तलवारी लागतील की नाही आपल्याला. आपण कोणी फुल घेऊन लढू का? कोणी गुलाबाचं फुल घेऊन लढेल का? नाही. तो आपल्या तलवारी कोणत्या आहेत? स्टेरॉइड नंबर 1. दुसरं कोणतं आहे? ॲड्रिनलिन नावाचा हार्मोन, ज्याला लढण्यासाठी स्नायू पाहिजे. तिसरं कोणतं आहे? ग्लुकोज. ओके, त्याला लढण्याची ताकद पाहिजे असते. तर ग्लुकोज, ॲड्रिनलिन, स्टेरॉइड, कॉर्टिसॉल हे अस्त्र आपले सतत काम करतात. आणि जेव्हा हे सतत काम करतात त्यावेळेला काय होतं विचार करा बॉडीमध्ये, ते हार्मोन जास्त तयार होतील. खूप शांततेने समजून घ्या. तर हे हार्मोन क्षणासाठी आहे, क्षणिकपणे ठीक आहे, थोड्याचं युद्ध ठीक आहे. पण जर का सदैव युद्ध चालू असेल तर हे हार्मोन जास्त वाढले की नाही, हे स्टेरॉइड जास्त वाढले की नाही, ॲड्रिनलिन जास्त वाढलं की नाही. मग आता पुढचं शांततेने समजून घ्या. जेव्हा हार्मोन जास्त वाढले, तुम्ही पहा, जर का 10 जणांचा तुम्ही स्वयंपाक केला तर डस्टबिन जास्त भरते की नाही, माहिती सगळ्यांना. 10 जणांचा स्वयंपाक, तुमच्याकडे 2 जणांचा स्वयंपाक केला आणि 10 जणांचा स्वयंपाक केला, डस्टबिन काही जास्त भरते, 10 भरते की नाही. तसंच ज्या वेळेला हे हार्मोन जास्त तयार होतं, त्यांचं ब्रेकडाऊन होऊन त्या बॉडीमध्ये अमोनिया जास्त तयार होतो. ओके, हायड्रोजन परऑक्साईड जास्त तयार होतो आणि ही लेवल वाढल्यामुळे त्यामुळे बॉडीमध्ये स्ट्रक्चरल डॅमेज आतमध्ये व्हायला लागतात, स्ट्रक्चरल लिव्हर डॅमेज व्हायला लागतात आणि आपली प्रजा आणखीन कमी व्हायला लागते. म्हणून ज्या लोकांमध्ये स्टेरॉइडचं प्रमाण वाढलेलं असतं, सदैव अस्वस्थ व्हायचं राहिल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हे केमिकल जास्त तयार होतात, हे अजून राहतं आणि हे डिस्ट्रक्शन शरीरावर चिरकाल निर्माण करणारे परिणाम करतात. हे समजलं सगळ्यांना. आणि मग त्यावेळेला हे कळलं सगळ्यांना, त्यावेळेला साधा एखादा जंतू आला तिथे, ओके, त्यावेळेला जंतू आला तर त्याला प्रतिकारच करायला कोणी उरत नाही ना.
आणि जेव्हा प्रतिकार करायला कोणी होत नाही, हा जंतू त्याला कोणी हेच नाही, परत सरळ चालला गेला आणि बॉडीवर अटॅक करतो. हे सोपं उदाहरण घेऊ. आपण भारताची बॉर्डर पहा. भारत पाकिस्तान बॉर्डर सगळ्यात जास्त सैन्य आहे. ओके, मग एखाद्या शत्रूला घुसायचं असेल तर चेन्नई बॉर्डर जास्त प्रतिकार होईल की पाकिस्तान बॉर्डर जास्त प्रतिकार होईल? सांगा बरं. पाकिस्तान बॉर्डर व्हायला कारण ती सैन्य सध्या. मग बरेचसे जंतू काय करतात, दुसऱ्या मार्गाने प्रवेश करतात. कोणत्या चेन्नई मार्गाने म्हणा आपण की रामेश्वरम मार्गाने प्रवेश करतात आणि पटपट मोठी सत्ता काबीज करू शकतात. आणि म्हणून जंतूंचा प्रादुर्भाव अतिशय स्ट्रॉंगली होऊ शकतो. म्हणून इम्युनिटी महत्वाची आहे. हे कळलं सगळ्यापर्यंत? हे म्हणतो कळलं? आणि म्हणून ज्यावेळेला स्टेरॉइड म्हणजे सदैव अस्वस्थ अवस्थेत तुम्ही राहत असाल, खुश नसाल किंवा सिम्पॅथेटिक अवस्थेत राहत असाल, तर आपल्या बॉडीमध्ये जास्त केमिकल तयार व्हायला लागतात, डिस्ट्रक्शन जास्त व्हायला लागतं, त्याचे परिणाम बॉडीवर पडतात, अमोनिया जास्त व्हायला लागतो, अस्वस्थ अवस्था पूर्ण बॉडीवर, आणि म्हणून वेअर अँड टेअर जास्त चालतं. तुम्ही खुश नाही राहा, आतून थकवा वाटतो, स्नायू ताणले असतात, अतिशय ज्याला रेस्टलेन्स वाटायला लागतं, ती अवस्था टिकवतो. पण जर का तुम्ही तुमची अवस्था बदलू शकली, जे आपण मग पाहिलं, आपण तुम्ही सेफ अवस्थेत गेला, तुम्हाला शांत वाटलं, एक्सपान्शन मिळालं, तुम्हाला चांगलं वाटलं. जर का तुम्ही अवस्था बदलू शकला, प्रॉब्लेम बदल म्हणत नाही, प्रॉब्लेम तसेच राहतात, पण तुमची अवस्था तुम्ही बदलू शकला, तर बॉडीमध्ये इंटरनल बॅलन्स चांगला करू शकता. आणि इंटरनल बॅलन्स चांगलं केलं, रक्तपुरवठा चांगला व्हायला लागतो, रक्तपुरवठा चांगला व्हायला लागला, आपले सिग्नल चांगले पोहोचतात, आपल्या बॉडीमध्ये कार्टिसोल लेवल कमी व्हायला लागते आणि प्रतिक्रिया उत्कृष्ट काम करते. आणि नेमकं हे माझ्या बॉडीमध्ये झालं आणि म्हणून माझे टॉन्सिल्स कमी झाले. आर यू गेटिंग माय पॉइंट? नेमकं हे माझ्या बॉडीमध्ये झालं आणि म्हणून टॉन्सिलच्या प्रॉब्लेमवर मी परमनंट विजय मिळू शकलो. कारण मला हे कळलं, ही जाणीव झाली. नाही कदाचित माझी टॉन्सिल मी आता काढून पण टाकले असते. जस्ट अंडरस्टँड दिस होल प्रोसेस. कळली का सगळ्यांना? तर प्रतिकारशक्ती कशी काम करते सगळ्यांना कळलं? ओके, मग आता पुढे काय जाऊ आपण. जेव्हा ही प्रतिकारशक्ती पुढे जायला लागते, एक सेकंड. हा, आता ही आहे, याला लिम्फ नोड म्हणतात. तुम्हाला माहिती सगळ्यांना, पायाला लागलं तर गाठ येते जांघेमध्ये, घशाला लागलं इथे गाठ येते. तर तसं आता हे काय होतं बारक्यान पाहू. आता जंतू गेले, आत शरीरामध्ये गेले, पुढे पडा, आणि त्याचा प्रतिकार कमी झाला. त्यांनी पहिला मार्ग पादाक्रांत केला, तर शेवटी कुठे जातील? या टॉन्सिल पासून इथे येतील. याला म्हणतात लिम्फ नोड. तर अशा प्रकारच्या लिम्फ नोडचं जाळं पूर्ण शरीरामध्ये पसरलेलं आहे. आणि त्याचं काम काय? प्रतिकार मोडून काढणं, त्याला ज्याला म्हणतो आपण, त्याला जंतूंचा नायनाट करणं. तर आता या ठिकाणी कल्पना करा, इथं जे संयोजन करू आपण, की हा जंतू इथून आला, असा इथून येतो आणि इथून गेलो आणि या ठिकाणून असा आतमध्ये जातो आणि इथे त्याचं फिल्टर व्हायला लागतं, डिस्ट्रक्शन व्हायला लागतं. हे सगळ्या तुम्ही पाहिलं कधी कधी या ठिकाणी मोठा फोड येतो आपल्याला, कधी कधी गाठ येते, कारण त्याचं बॉडी त्याला लढायचा प्रयत्न करतो, सतत लढायचा प्रयत्न करतो. तर या लिम्फ नोड मध्ये सदैव युद्ध चालू असतं आणि आपलं शरीर स्वतःचा प्रतिकारशक्ती वाढवायचा सतत प्रयत्न करतं. पण जर का जंतूंचं प्रमाण खूप जास्त असेल आणि तुमची ताकद कमी असेल आणि वातावरण पोषक असेल, तर तीन गोष्टी, जंतूचं प्रमाण जास्त असेल, वातावरण पोषक असेल आणि तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, मग सांगितल्या अवस्थेप्रमाणे, तर काय होतं, या लिम्फ नोड पासून परत दुसऱ्या लिम्फ नोड पर्यंत, परत दुसऱ्या लिम्फ नोड पर्यंत अशा प्रकारे जंतू वाढत असतात आणि पूर्ण शरीरामध्ये त्याचा प्रवाह असतो. आणि म्हणून या गाठी यायला लागतात, शरीरामध्ये या ठिकाणी गाठी यायला लागतात. ओके, याचा सुद्धा अर्थ आहे बॉडी सदैव युद्ध करत असते. आणि नंतर जेव्हा हे जंतू आणखी पुढे जायला लागतात, त्या ठिकाणी हा जो पार्ट आहे, हा लिव्हर पाहिला, हा लिव्हरचा पार्ट आहे, आणि हा जो पार्ट आहे हा स्प्लीनचा पार्ट. हे दोन महत्वाचे अवयव. लिव्हर माझ्या राईट साईड पहा, त्या लिव्हर मध्ये सुद्धा हे जंतू जातात, या स्प्लीन मध्ये डिस्ट्रक्शन चालू असतं आणि अशा प्रकारचा प्रत्येक क्षणाला तुमचं शरीर लढत असतं आणि जंतू नायनाट करत असतं. आता हे सगळ्यांना कळलं का? आता हे परत यंत्रणा पाहू आपण, शॉर्ट मध्ये रिव्हिजन करू. पहिल्यांदा जंतू वातावरणात आहेत, आपल्या शरीरामध्ये येतात. पहिला बॅरियर कोणता? स्किनचा. नंतर बॅरियर कोणता? टॉन्सिलचा. नंतरचा कुठे आहे? आपल्या रक्तातल्या पेशी. रक्तातल्या पेशी सांगितल्या कोणत्या? WBC. त्यामध्ये सांगितल्या न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल म्हणजे कोणत्या?
या प्रकारे ही लिम्फोसाइट आहे, ही न्यूट्रोफिल आहे आणि इओसोफिल आहे. 3 पेशी आपल्या त्याला प्रतिबंध करतात. नंतर आली लिम्फ नोड. ओके, तर अशा प्रकारे या लढत असतात. मग हे प्रमाण समजा जास्त वाढायला लागलं, मग त्याचा प्रादुर्भाव लिव्हरवर व्हायला लागतो आणि त्याचा प्रादुर्भाव स्प्लीनवर व्हायला लागतो. आणि म्हणून ज्या लोकांमध्ये प्रति आणखीन कमी येते तर स्प्लीन वाढायला लागतं, लिव्हर वाढायला लागतं. हा सुद्धा लढण्याचा प्रकार आहे. आणि मग हळूहळू त्याचा प्रादुर्भाव वाढायला लागतो. ते एवढं कळलं का सगळ्यांना? म्हणजे दुसरा अर्थ असा आला, जर का आपलं इंटरनल सर्क्युलेशन चांगलं वाढवलं, जर का आपण स्वतःच्या डाएटमध्ये बदल केला, स्वतःचा दृष्टिकोन समजा आपण चेंज केला, स्वतःची ताकद वाढवली, तर आपण आपल्या इम्युनिटीला चांगलं करू शकतो आणि आपण चेंज आणू शकतो. ओके, हे कळलं का सगळ्यांना? आता एक दुसरा पार्ट आपल्याला आज मिळत आहे, त्याला म्हणतात ऑटो इम्युन डिसीज. त्याचं प्रमाण आज खूप वाढत आहे. आता ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय बारकेन तो? आता तुम्हाला हे माहिती आहे काय? तर व्हॉट इज दिस? काय आहे? काय आहे? पक्षी आहे. पक्षी म्हणजे आणखीन बारकेन पा काय दिसतंय? पक्षी तर आहे, पण कोणती वाटते आपल्याला? ही चिमणी वाटते, बरोबर आहे? चिमणी. ओके, आता या चिमणीला जस्ट कल्पना करा, या चिमणीला आपण हात लावला, आपल्याकडे आली आणि आपण हात लावला आणि ती चिमणी कळपात त्याच्या परत गेली, तर काय होतं सांगा? या हो, कळपत घेत नाही. आता काय नाही घ्यायला पाहिजे? काय झालं? आपण त्याला प्रेमाने हात लावला, खाऊ पिऊ घातलं, म्हणजे आपण काही त्याला काही त्रास थोडं दिला चिमणीला. काय होतं सांगा? विचार करून सांगा. हा, त्याला म्हणजे ती बाटली समजतो ना आपण, ही फॉरेन बॉडी बेसिकली. हा, म्हणजे हे ऍक्च्युली त्या चिमण्याने तिला घ्यायला पाहिजे की नाही आपल्या कळपामध्ये? जाऊन आली, माणसाला फक्त हात लावून आली बा, एवढंच फक्त केलं, प्रेमाने हात फिरवला. पण त्यांना त्यांच्या चिमण्याचा ग्रुप या चिमणीला आपलं समजत नाही आणि त्याला टोचून टोचून मारलं जातं. कळलं? बरोबर आहे, दुष्ट समजला. तसंच जेव्हा आपल्या शरीराची पेशी आपल्या शरीराची असते, जेव्हा एखाद्या गोष्टी, एखाद्या अँटीबॉडीच्या, म्हणजे थोडक्यात पाहू आपण की जसं तुम्ही टिकली लावता, बरेच लोक पाहिले तुम्ही, आणि टिकली उपसते, सगळ्यांना माहिती आहे. टिकली कपाळाला टिकली लावते, ती टिकली उपजते, माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे काय, त्याला काळकाळ डाग येतात, त्याला पाहिलं तुम्ही? हा, म्हणजे काय, टिकली ज्या पदार्थाची बनते तो पदार्थ कपाळाला स्पर्श करतो आणि कपाळाच्या स्पर्शाला ज्या ठिकाणी पेशी आहेत त्याचं स्ट्रक्चर बदलतो. म्हणजे चिमणी कशी बदलली, ते स्ट्रक्चर बदलतो आणि स्ट्रक्चर बदलल्यानंतर आपली शरीर त्या पेशींना आपलं समजत नाही आणि त्याच्या विरुद्ध काय करते? अटॅक करते, लढायला लागते. आणि जेव्हा त्याच्या विरुद्ध लढायला लागते त्यावेळेला त्याच्या विरुद्ध विशिष्ट प्रकारचे प्रथिने तयार करते. याला म्हणतात आपलं शरीर, आपली अवस्था बदलल्यामुळे, पेशींची अवस्था बदलल्यामुळे त्यावर अटॅक करायला लागतं. हे कळलं का सगळ्यांना? जर चिमणीचं उदाहरण तुम्हाला कळलं का? किंवा आणखी सोपं उदाहरण देऊ. एखादी आपण मुलगी आहे, मुलगीचं लग्न करून दिलं खूप चांगल्या प्रकारे आणि लग्न केल्यानंतर ती सासरी गेली आणि जेव्हा ती नवऱ्याला सोडून घरी येते तर आई वडिलांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो की नाही सांगा? बदलायला पाहिजे का? बदलायला पाहिजे का? हलकी मुलगी तीच आहे पण बदलतो की नाही? म्हणजे आलं की नाही पटलं? मग याचा अर्थ असा होतो, आपण जेव्हा आपल्या प्रोटीन विषयी लढायला लागतो, आपल्या पेशींना लढायला लागतो, त्याला म्हणतात ऑटो इम्युन डिसीज. हे कळलं का सगळ्यांना? सांगा बघ. ओके, त्याला म्हणतात ऑटो इम्युन डिसीज. आणि यामध्ये नेमकं काय होतं, समजा ही पेशी असेल, या पेशीच्या विरुद्ध हे अँटीबॉडी त्याला अटॅक करायला लागतात. जेव्हा अटॅक करायला लागतात तिथं या पेशीमध्ये युद्ध तयार व्हायला लागतं आणि जेव्हा पेशीमध्ये युद्ध तयार व्हायला लागतं त्या पेशीमध्ये बरेचसे विकार तत्व तयार व्हायला लागतात. जेव्हा हे विकार तत्व तयार व्हायला लागतात, हे विकार आजूबाजूला पसरतात आणि त्या ठिकाणी एका डिसीजची थिणगी पडते, वातामध्ये व्हायला लागतं, थायरॉइड मध्ये. याला म्हणतात ऑटो इम्युन डिसीज. म्हणजे या पेशीच्या विरुद्ध काय त्याला अँटीबॉडीचा, या अँटीबॉडी याला म्हणतात 2 प्रकारचे अँटीबॉडी, IgM आणि IgG. ओके,
तर या अँटीबॉडीज आपल्या पेशींवर अटॅक करायला लागतात आणि स्वतःच्याच पेशीला डिस्ट्रॉय करायला लागतात आणि या डिसीजला आपण म्हणतो ऑटो इम्युन डिसीज. जसं ज्या लोकांना वात येतात, जॉईंट सुजायला लागतात, की थायरॉइड वाढायला लागतं लक्षात, किंवा आपण म्हणू आपण डायबिटीसमध्ये पॅनक्रियाच्या विषयी असं चेंजेस व्हायला लागतात. तर हे जे डिसऑर्डर्स आहेत याला म्हणतो ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, हे सुद्धा प्रचंड स्ट्रेसमुळे व्हायला लागतात. आपल्या शरीराची यंत्रणा बदलून जाते, आपण स्वतःला चांगलं समजायला लागत नाही, इंटरनल बॅलन्स बिघडायला लागतं आणि प्रचंड बदल आपल्या शरीरामध्ये व्हायला लागतात. हे कळले का? सगळ्यांना कळलं ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय? सगळ्यांना सोप्या शब्दात कळलं का? हे सांग. चिमणीचं उदाहरण सगळ्यांना कळलं. तर जसं चिमणीमध्ये होतं तसं आपल्या बॉडीमध्ये होतं. म्हणून मग सोल्युशन काय? आपल्या बॉडीचा सुंदर सूक्ष्म रक्तपुरवठा वाढवणं. आणि म्हणून आता सगळे तयार आहेत का की कशामुळे आपली प्रतिक्रिया वाढेल? आर यू रेडी? आता पण पाहिलं आपण काय काय पाहिलं? आपण जंतू कसे आतमध्ये शिरतात पाहिलं, आपली प्रतिकारशक्ती कशी काम करते आपण पाहिलं, आपली ताकद कशी काम होते, कॉर्टिसॉल कसा काम करतो, प्रतिकारशक्ती केव्हा कमी होते, केव्हा वाढते, बारकेन समजलं? सगळ्यांना कळलं? मग जर का आपण स्वतःमध्ये बदल करायचा प्रयत्न केला तर आपली प्रतिक्रिया वाढणार नाही का? ताकद वाढणार नाही का? आणि हा आयुर्वेदाचा अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. जंतू सगळ्यात आहेत तरीही पण आपल्या बॉडीमध्ये आपण ताकद निर्माण करू शकतो. ओके, तर या दृष्टीने आपण बारकाईने प्रयत्न. आपलं पहिल्यांदा काय करायचं? ओके, आपली प्रतिकारशक्ती म्हणजे काय सांगितलं? आपल्या या सेल्सनी आपल्या यास तुम्ही आता ही पेशी बारकाईने पहा, दिसली तुम्हाला ही पेशी? याला म्हणतात WBC किंवा न्यूट्रोफिल. ओके, यामध्ये छोटे ते डॉट दिसले तुम्हाला? सगळे दिसले? बारकाईने पहा. हा, हे डॉट्स म्हणजे एन्झाईम्स आहेत, प्रथिन आहेत, जे दुसऱ्या बॅक्टेरिया प्रथिनं मारून टाकतात, न्यूट्रलाइज करतात. कळलं का? सोपे शब्दात. म्हणजे इथून जंतू आला, अतिशय सोपे शब्द तो, इथून जंतू आला एक, ओके, हा जंतू त्याला खाऊन टाकतो आणि आतले प्रथिन आहे त्या डिस्ट्रॉय करतात, बॅक्टेरिया नायनाट करतात. हा बेसिक अंडरस्टँडिंग. हे सगळं आलं. मग आता यासाठी हे जे महत्व, हे तयार होणं महत्वाचं आहे. आणि हे तयार होण्यासाठी ही निर्मिती केव्हा होते? आपल्या शरीरामध्ये चांगली प्रतिकारशक्ती निर्मिती जी तयार होते रात्री झोपेमध्ये होते. जर का तुम्हाला रात्री 8 घंटे छान झोप लागत असेल तर सगळं रिजनरेशन, रिपेअर प्रोसेस ही रात्री चालते. केव्हा चालते? रात्री झोपेला. व्हिडिओ केला. हा, बाकी सगळे हे करा. गेलं का? तुमचा आवाज गेला आणि व्हिडिओ आता गेला का? आता आला? आला. हा, ओके, वेळ. तर आता आपल्याला दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, जेवढे काही प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात, निर्मिती होते, केव्हा होते? रात्री झोपेमध्ये होते. म्हणून पहिल्यांदा सगळ्यांनी रात्री 8 घंटे झोप घेणं सुरू करा. जर का चांगली 8 घंटे झोप होत असेल तुम्हाला, तर तुमचीच प्रतिकारशक्ती तुमच्यावरच अटॅक करायला लागणार. कारण प्रथिनं तयारच होणार नाही ना शरीरामध्ये, हे अँटीबॉडीज तयारच होणार नाही. ओके, पहिला कळलं? तर पहिला मार्ग झोपेचा. दुसरा मार्ग, आपल्या अवस्था ओळखा. आपण तुम्ही अवस्था चेंज, कारण रिस्पॉन्स इमिडिएट असतात. आपण कोणी आयडियल माणसं नाही आहोत कडे, आपण प्रत्येक त्याच्यातून जात असतो, पण अवस्था ओळखण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. सध्या माझ्या बॉडीमध्ये काय चालू आहे, सध्या मी कुठल्या अवस्थेमध्ये, हे ओळखण्याचं प्रत्येक सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. पटलं? हे कळलं? म्हणून क्षणोक्षणी एक चुटकी वाजवा, सध्या मी कुठल्या अवस्थेमध्ये आणि माझ्या बॉडीमध्ये काय चालू आहे. मी जर अस्वस्थ अवस्थेत नसेल त्याला मी शांत कसं करेल? आणि शांत करण्याचा सोपा मार्ग कोणता माहिती आहे? स्वतःला शांत करण्याचा सोपा मार्ग आहे श्वासाचा. ओके, काही करायचं नाही, फक्त श्वासच प्रोलॉंग करायचा. काय म्हणजे काय म्हणा, एनिथिंग यू कॅन से, प्रोलॉंग युअर ब्रिदिंग, ऑटोमॅटिकली श्वास मोकळा होतो. काही करायचं नाही, एवढं तुम्हाला सगळ्यांना करता येतं, काही कठीण तर काही नाही. तर जेव्हा तुम्ही श्वास मोकळा करता आपोआप श्वास चांगला आतमध्ये जातो, आणि जेव्हा श्वास आतमध्ये चांगला जातो त्यावेळेला रक्तपुरवठा चांगला होतो. एवढं बेसिक आहे. येस ऑर नो? हॅव यू अंडरस्टूड दिस? हा. तिसरा मार्ग महत्वाचा, हे शेवटी प्रतिक्रिया निर्माण कुठे होते? हे आपल्या
स्प्लीनमध्ये, लिव्हरमध्ये त्यांना काय लागतं? त्यांना प्रोटीन लागतं. आणि म्हणून डाएटमध्ये चांगलं प्रोटीन महत्वाचं आहे. तर चांगलं प्रोटीन म्हणजे कोणतं? आवश्यक तेवढंच, म्हणजे 1 ग्रॅम पर किलोग्रॅम प्रोटीन तेवढंच आपल्याला गरज आहे. म्हणजे तुम्ही समजा 50 किलो 50 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. पण लोक काय करतात? भरमसाठ प्रोटीन घ्यायचा प्रयत्न करतात, कारण त्या प्रोटीनचं डिस्ट्रक्शन शेवटी युरियामध्ये तयार होणार. म्हणून आवश्यक तेवढंच प्रोटीन शरीरामध्ये घ्या. पण नॅचरल क्वालिटीचं प्रोटीन जे आपल्या कडधान्यामध्ये मिळतं, जे आपल्या उसळींमध्ये मिळतं, जे आपल्या फ्रेश डाएटमध्ये मिळतं. ओके, म्हणून फ्रेश डाएट म्हणून फ्रेश प्रोटीन घ्यायचा प्रयत्न करा. पहा चेंज किती सुंदर होतो. ओके, नाही तर बॉडीला त्या अवस्थेत पहा. आणि सगळ्यात सोपी अवस्था प्राणी काय करतात सांगा बरं? प्राणी पटकन खेळतात. ओके, तर खेळी मिळायचं वातावरण जर का तुम्ही, म्हणजे पहा, स्वतःला जास्त बदलायचा प्रयत्न करू नका. घरातलं वातावरण बदला, खेळी मिळायचं वातावरण करा. आणि जसं तुम्ही खेळी मिळायचं वातावरण करा, तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक व्हेगल सिस्टीम तयार व्हायला लागेल, ऑटोमॅटिक व्हेगल टोन तयार व्हायला लागेल, ऑटोमॅटिक तुम्हाला खुश वाटायला लागेल. वेगळं करायचं काहीच गरज नाही पडणार. एवढा चेंज व्हायला लागतो. आणि जसं तुम्ही खुश व्हायला लागाल, मग तुम्ही खुश खूप मोठ्या पदावर गेल्यानंतर कधीच होत नाही. ओके, हे सुंदर उदाहरण मी देतो नेहमी याच्यामध्ये. स्मॉल आय आणि कॅपिटल आय. एका सेंटरमध्ये कॅपिटल आय ज्या वेळेला असतो तो नेहमी एकटा येतो. कॅपिटल आय नेहमी एकटा येतो आणि त्याला स्वतः वाटतं. पण जेव्हा कॅपिटल आय स्मॉल आय होतो, तो कोणाशी मिसळून जातो? कुठल्याही लेटरमध्ये मिसळतो. पण जेव्हा तुम्ही कॅपिटल आय राहाल की मी म्हणजे मोठा जास्त, मी सगळ्यात चांगला, माझ्याशिवाय कोणी नाही, तर त्यावेळेला विल बी सेग्रिगेटेड अँड विल बी अलोन. आणि आपलं सगळ्यांचं सौंदर्य एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी आहे, एकमेकाला खुशी देण्यासाठी आहे. आणि जेव्हा कॅपिटल आयचा स्मॉल आय तुमचा व्हायला लागतो, तुम्ही कोणाशी कनेक्ट व्हायला लागता, तुम्ही लवचिक बनता, तुम्ही प्रॉब्लेम सहित लोकांना ऍक्सेप्ट करायला लागता. आणि मग संघर्ष थांबतो आणि तुम्हाला मजा यायला लागते. यू एन्जॉय द लाईफ. आणि जेव्हा तुम्ही एन्जॉय करता, तुमची प्रतिक्रिया आपोआप वाढायला लागते. ओके, कारण प्रोलॉंग सॅडनेस इन द बॉडी क्रिएट ऑटोइम्युन डिसऑर्डर्स. लक्षात आहे काय म्हटलं? प्रोलॉंग सॅडनेस इन द बॉडी क्रिएट ऑटोइम्युन डिसऑर्डर्स. आणि तुम्ही पहा, ही गोष्ट ऍक्टिंग नाही करत. कारण 2 चेहरे ठेवणं, वरचा त्रासदायक चेहरा आणि आतला अस्वस्थ चेहरा, आणि मला चांगलं वाटायचं लोकांना दाखवणं, हे तुम्ही करू शकत नाही. व्हेरी डिफिकल्ट. हे सोपं नाहीये. मग पहिल्यांदा आहे तर ओके, रागाला तर काय प्रॉब्लेम आहे? मला राग येतो, मला चिडचिड होते, पण मी नॉर्मल पण होते ना. ते अनदर पार्ट लाईक दिस. मी इतरांशी जोडू पण शकतो ना. दॅट इज द ब्युटी ऑफ ह्युमन बिंग. तर आपली ह्युमन बिंगची ब्युटी एकमेकाला कनेक्ट होण्यासाठी, एकमेकाला खुश ठेवण्यासाठी आहे, स्वतःला खुश ठेवण्यासाठी आहे. म्हणजे स्वतःची खुशी स्वतःपासून हळूहळू आजूबाजूला पसरण्यामध्ये. तर तेव्हा आपण बॉडीमध्ये काय तयार होईल? वेगल टोन तयार व्हायला लागेल. आणि जेव्हा वेगल टोन पसिस राहायला लागेल, आपल्या बॉडीमध्ये पूर्ण सर्क्युलेशन चांगलं व्हायला लागेल आणि उत्कृष्टपणे प्रतिक्रिया काम करायला लागेल, सगळ्या इम्युन सिस्टीम काम करायला लागेल आणि खुशीचं वातावरण तुमच्या ह्यात राहिलं तर चेंज तुम्ही आणू शकता. इम्युनिटी तुम्ही वाढवू शकता, प्रचंड बदल आणू शकता. आणि म्हणून ते मगाचा शेअर खूपच महत्वाचा होता. जिंदगी तो रोज मिलती है. ओके, मौत सिर्फ एक बार मिलती है. मौत सिर्फ एक बार मिलती है, जिंदगी तो रोज मिलती है. ओके, तर जिंदगी जीना क्या कमी आहे? जर तू पहा बारकीन पहा, तुम्ही स्वतःच्या आतमध्ये, आपल्या डोळ्यात अंधाऱ्या लोकांना डोळे नाही आहेत, आपल्याला केस आहेत, टकल्या लोकांना केस नाही आहेत. ओके, आपल्याला जीभ आहे, लोकांना जीभ नाही, त्यांना जेवता येत नाही. आपल्या स्किन आहे, लोकांची स्किन निघालेली आहे. आपण चालू करू शकतो, लोक घरी बेडवर आहेत. आपल्याला काय आहे पहा, आपण काय नाही ते पाहतो. ओके, काय आहे ते पहा. तुमचा जीवनाचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागेल. आणि जेव्हा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागेल, तुम्ही प्रत्येक जण स्वतःला चांगलं शकता, या मार्गावर चालू शकता. मला वाटतं सगळ्यांना आवडलं असेल कन्सेप्ट ही. ओके, तर प्रतिक्रियाशक्ती स्वतःपासून सुरू होते. आणि तुमचे सगळ्यात सुंदर कवच कुंडल आहे. हे कवच कुंडल कोणाला देऊ का देता? हे तुमचे आहेत. कोणी का तुमचे कवच कुंडल घेऊया? ओके, आणि त्यावर मग तुम्हाला कर्णाचे कवच कुंडल माहिती सगळ्यांना. कर्णाचे कवच कुंडल कपट करून ते काढले गेले आणि म्हणून कर्णाचा पराभव अशक्य होता. तसंच आपले कवच कुंडल तुम्ही समजले, तुमचाही पराभव अशक्य आहे आणि तुम्ही स्वतःला दुरुस्त करू शकता, अतिशय उत्कृष्ट बनू शकता. म्हणून तुमची प्रतिकारशक्ती तुमच्या जीवनाचं गमक आहे, तुमच्या जीवनाचं रहस्य आहे. ओळखा त्याला, समजून घ्या
आणि तुम्ही प्रत्येक जण सुंदर बदल आणू शकता. तर तुम्हाला थोडक्यात कळली कन्सेप्ट गॉट कशी काम करते. इथे कोणाला काही प्रश्न विचारायचे की 10-5 मिनिटं आपण प्रश्न उत्तर घेऊ. एक काही प्रश्न, कोणाला काही प्रश्न विचारायचे का मला? हा सांगा. ऑटोइम्युन डिसीज आणि स्टिरॉइडचं रिलेशन मला समजून घ्यायचं आहे, कारण बरेचदा काही ऑटोइम्युन डिसीज हा, मध्ये very good. स्टिरॉइड हा व्हेरी गुड. हा खूपच सुंदर प्रश्न. हा आता हा समजून घ्या पुढे. हा प्रश्न खूपच महत्वाचा. पहा आता मग सांगितलं आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस येतो, आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम येतात, त्याला लढतं म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये तात्पुरते स्टेरॉइड वाढत असतात आणि परत नॉर्मल होतात. एका लिमिट पर्यंत आपले स्टेरॉइड चांगले काम करतात. हे कळलं का सगळ्यात पण कळलं का? ओके, हे थोडंसं आणखी मॉडेलनी समजून घ्या फक्त. हा प्रश्नच खूप महत्वाचा आहे. प्रेग्नन्सीमध्ये आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं त्याला आईच्या डोळ्यावर काळे वर्तुळ येतात, बरोबर आहे? म्हणजे काय, त्या आईला 2 जीवाचं पोषण करायचं असतं. नॅचरली 2 जीवाचं जेव्हा पोषण करायचं, तिच्या बॉडीमध्ये स्टेरॉइड लेवल वाढली असेल की नाही, आणि म्हणून डोळ्याच्या भोवती काळे वर्तुळ येतात, तिच्या पायावर सूज यायला लागते, तिचं ब्लड प्रेशर वाढतं, कारण ती त्या अवस्थेत राहते. पण प्रेग्नन्सी झाल्याबरोबर, डिलिव्हरी झाल्याबरोबर ती परत नॉर्मल येते. हे कळलं का? म्हणून आपल्या शरीरामध्ये दैनंदिन जीवनासाठी एक विशिष्ट ॲडिक्वेट लेवल, समजा इतकी एवढी स्टेरॉइड लेवल आवश्यक आहे. हे पटलं? मग आता ही समजा मानसिक तणाव बॉडीमध्ये सतत असेल आतमध्ये, तर ही स्टेरॉइड लवकर संपून जाते. जी संध्याकाळी 7-9 वाजेपर्यंत 4 वाजेपासून संपून, कारण रोज स्टेरॉइड तयार होतं बॉडीमध्ये. आपल्या बॉडीत झोपेमध्ये स्टेरॉइड तयार होतात आणि दिवसभर वापरतो आपण. हे कळलं का? आपल्या स्टेजला सर्केडियन सायकल म्हणतात. सकाळी स्टेरॉइड लेवल सगळ्यात बेस्ट असते, दिवसभर वापरतो म्हणून संध्याकाळी कमी होते, आपला थकवा येतो, आपण शांत, म्हणजे आपण स्टेरॉइड वापरल्यामुळे वेगळी अवस्था असते. सकाळची अवस्था वेगळी आहे, संध्याकाळची अवस्था वेगळी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, हो की नाही? मग जर का तुम्ही लढत आहे कंटिन्युअस, म्हणजे अस्वस्थ अवस्था सतत टिकवत आहे, तर स्टेरॉइड लवकर संपणार नाही का तुमच्या बॉडीतले. म्हणून आपल्याला सप्लिमेंटरी स्टेरॉइड द्यावं लागतात. अस्थमामध्ये सप्लिमेंटरी स्टेरॉइड द्यावं लागतात, ट्रीटमेंटमध्ये सप्लिमेंटरी स्टेरॉइड द्यावं लागतात, कारण आतली स्टेरॉइडची कॅपॅसिटी कम्पॅरेटिव्हली कमी झाली असते. ओके, हेल्दी व्यक्तीमध्ये आणि अनहेल्दी हाच फरक आहे. तो आपलं इंटर बॅलन्स चांगलं असू शकतो आणि याला सप्लिमेंटवर अवलंबून राहावं लागतं. ओके, गॉट अ पॉइंट? मग आता एखाद्या डॉक्टरने एखाद्या व्यक्तीला स्टेरॉइड जर बरेच दिवस दिले तर तो फायदा होईल की तोटा होईल सांगा बरं? तर तोटा होईल, कारण बॉडीमध्ये स्टेरॉइड इफेक्ट व्हायला लागतील आणि ते स्टेरॉइड तुम्हाला आजही मिळतात. तुम्ही पहा, बऱ्याच लोकांची पोटं समोर आली असतात, कमरेचा भाग वाढलेला असतो, डोळ्याचे बहुतेक वाढ होतं, म्हणजे काय, बॉडीमध्ये कारणच स्टेरॉइड लेवल वाढली आहे की नाही. अर्थ कळला? कारण तुमची बॉडी लढत आहे, पण लढणं क्षणिकसाठी ठीक आहे, पण नॉट फॉर इयर्स टुगेदर. आणि म्हणून स्टेरॉइड लेवल वाढतात आणि मग शेवटी ती इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी वरून सुद्धा स्टेरॉइड द्यावं लागतात. आणि या स्टेरॉइडनी लॉंग टर्म रिझल्ट कोणाला मिळत नाही आणि स्टेरॉइड टॉक्सिटी वाढायला लागते आणि मग शेवटी ऑस्टिओपोरोटिक चेंजेस, बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात. म्हणून इंटरनल बॅलन्स तुम्ही चांगलं ठेवलं तर बाहेरून घेणाऱ्या स्टेरॉइडची आवश्यकता तुम्हाला ऑटोमॅटिक कमी लागते. म्हणून अवस्था आयडेंटिफाय करणं, त्या अवस्थेत स्वतःला टिकवणं आणि मग हळूहळू स्वतःला इव्हॅल्युएट करून चेंज आणणं, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न उत्तर कळलं का सगळ्यांना? एक्झॅक्टली. प्रेग्नन्सी तुम्ही आणा, डिलिव्हरी झाली, पण पटकन नॉर्मल होते, पण आपण त्या अवस्थेत राहिल्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागतो आणि म्हणून वारंवार स्टेरॉइडची गरज पडते. म्हणून रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जरी स्टेरॉइड दिलं पण आतलं इंटरनल जे वॉर असतं दॅट इज रिअली डेंजरस, दॅट इज हॅपनिंग. म्हणून चेंज दॅट इंटरनल एन्व्हायरमेंट. तुम्ही परत लक्षात, आपल्याला नेहमी वाटतं की बाकी लोकांमुळे आपले प्रॉब्लेम आहेत. नाही, आपले प्रॉब्लेम बाकी लोकांच्या वर्तनामुळे केलेल्या परसेप्शनमुळे आहे, जे आपण बदलू शकतो. हे वाक्य लक्षात आलं का? आपल्याला सतत वाटत असतं की आपले प्रॉब्लेम बाकी लोकांमुळे आहेत, आपण मग ब्लेम करत असतो किंवा जज करत असतो. असं नसतं. आपण बाकी लोकांच्या वर्तनामुळे केलेलं परसेप्शनमुळे आपले प्रॉब्लेम होत असतात. जे परसेप्शन बदलू शकतो, प्रॉब्लेम नाही बदलू शकत पण परसेप्शन बदलू शकतो. आपण आपलं इंटरनल वातावरण बदलू शकतो आणि स्वतःला दुरुस्त करू शकतो. बट पॉईंट पटलं का मला काय म्हणायचं? येस, एनी क्वेश्चन? पण स्टेरॉइड दिवशी आपण काय करतो, तात्पुरते हेल्पच करतो ना, पण त्यांनी परमनंट सोल्युशन नाही मिळत आपल्याला. तो पण गो इनसाइड, देन विल फाइंड अ सोल्युशन.
येस, बरोबर आहे. कावलकर मॅडम अगदी बरोबर म्हणतात. स्टेरॉइड्स आर बेनिफिशियल, कारण नाही तर स्टेरॉइड तयारच झाले नसते ना. पण एक्सेस स्टेरॉइड्स आर ऑलवेज डेंजरस, कारण ते इम्युनिटी कमी करतात आपल्या बॉडीतली. ओके, आणखीन कोणाला काही प्रश्न विचार? ऑटोइम्युनिटीचं पण सांगणार होतो. हा, तेच सांगितलं मी आता. ऑटोइम्युनिटी तुम्ही नव्हता का आत्ता जेवण? चिमणीचं उदाहरण दिलं होतं की आपल्याच पेशी आपलं स्वतः कॉन्फिगरेशन बदलतात आणि आपली प्रतिक्रिया त्याच्यावर अटॅक करायला लागते आणि पूर्ण एक कास्केड तयार होतं, पूर्ण एक प्रकार धबधबा तयार होतो. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात. त्याला आपण ऑटोइम्युन डिसीज बद्दल म्हटलं होतं. मग तुम्ही चिमणीचं उदाहरण देऊन पूर्ण तुम्हाला सांगितलं तुम्ही. हो, त्यामुळे मी होतो. ऑटोइम्युन असणं चांगलं का वाईट? हे चांगलं वाईट नाहीये. आपलं शरीर लढत आहे, पण सदैव लढत राहणं हे चांगलं नाहीये. आपण जर का बॉडीमध्ये चेंज आणायला लागलो, आपल्या स्वभावाने बदल आणायला लागलो, आपल्या इंटरनल बॅलन्समध्ये बदलायला लागलो, रोज स्वतःचे 1 ते 2 तास करायला लागलो, खुशी द्यायला लागलो, तर बॉडीमध्ये चेंज आणायला लागतो. हा प्रयोग मी स्वतः आताच माझ्याकडे एक केस घेत आहेत. त्यांनी काय केलं की तो माझ्याकडे लाफ्टर योगा करायचा आधी. आज त्याला मी त्याचा तू स्वतः हे करायला लाग. आणि तो करायला लागला, त्याने इतका चेंज आणला बॉडीमध्ये, ट्रिमेंडस चेंज आलेला आहे. फक्त प्रामाणिकपणे रोज करायला लागतं. आपण खूपच सभ्य झालो. जर का तुम्ही चाइल्ड सारखे झाले, अॅनिमल सारखे झाले किंवा चाइल्ड सारखे झाले ना, तर चेंज खूपच सोप्या पद्धतीने आणता येतो. दॅट इज द थिंग विच इज देअर. तुमची स्वतःची पॉवर ओळखा. स्वतः इतकी सुंदर पॉवर आहे आपल्यामध्ये. फक्त प्रामाणिक राहा स्वतःशी. इतकी सुंदर पॉवर आहे. डोंट ट्राय टू चेंज द पीपल, ट्राय टू चेंज युअर सेल्फ. आपला सगळी एनर्जी दुसऱ्यांना बदलवण्यामध्ये जाते. पटलं? आणखीन कोणाला? छोट्या मुलांमध्ये का बरं दिसतात असे डिसीज? मग तेच प्रकरण ते आई वडिलांच्या वातावरणाचा. हा पण खूप सुंदर प्रश्न आहे. पण हा छोट्या मुली डिसऑर्डर्स का निर्माण व्हायला लागले? कारण आईच्या आपल्या नेहमी लक्षात येतं आपण बोलूनच मुलांना शिकवतो. टोटली चूक आहे. आपण मुलांना बोलून शिकवत नाही. आपण मुलांना पॉलीडायमेन्शनल शिकवत असतो. म्हणजे आता उदाहरण घेऊ. जर का आई प्रेग्नन्सीमध्ये सदैव अस्वस्थ राहत असेल, एक पॉईंट लक्षात घ्या. आई प्रेग्नन्सीमध्ये स्वतः डिप्रेस राहत असेल, अस्वस्थ राहत असेल, तिच्या शरीरामध्ये तेच केमिकल तयार व्हायला लागतात. वाजवीपेक्षा जास्त स्टेरॉइड तयार होतात. हे स्टेरॉइड प्लासेंटाच्या माध्यमातून त्या आईच्या रक्तवाहिनीतून बाळाच्या रक्तवाहिनीत जायला लागतात आणि स्टेरॉइडजन्य अवस्था बाळामध्ये पण तयार व्हायला लागते. तिथून सुरुवात व्हायला लागते. कळलं का? लक्षात? आणि म्हणून हा पाठ महत्वाचा आहे. विचार. म्हणून तर इंटरनल एन्व्हायरमेंट आईचं चांगलं असेल तर बाळाचं चांगलं व्हायला लागतं. मग आईचं बाळाशी नातं कसं खुशी असेल तर आणखीन मुलं ते शिकतात. पण मुलं प्रॉब्लेम येणं शिकण्यापेक्षा आई माझा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकते, घरातले प्रॉब्लेम दूर करू शकते आणि कनेक्शन चांगलं वाढवते. दॅट इज द ब्युटी ऑफ कनेक्शन. आणि मग मुलांना सेफ वाटत असेल. तुम्हाला पहिला प्रश्न, तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या घरामध्ये सेफ वाटतं का? तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या घरामध्ये सेफ वाटत असेल, खुश वाटत असेल, तर तुम्ही इतरांना खुशी देऊ शकता आणि मग वातावरण चांगलं वाटतं. ही पहिली हिलिंगची स्टेप आहे. हाऊ डू यू फील इंटरनली, सेफ ऑर अनसेफ? ओके. आणि सेफ्टी इज ऑलवेज क्रिएटेड बाय कनेक्शन. तुम्ही एकमेकाशी कनेक्शन करा. आपण नेहमी प्रॉब्लेमला बोट दाखवतो आणि कनेक्शन प्रॉब्लेम स्वीकारण्यामध्ये आहे. ओके, दिस थिंग विच इज देअर. आणि मग जसं तुम्ही एकमेकांना कनेक्ट व्हायला लागाल तर मग हळूहळू ही प्रक्रिया आणखीन सोपी चांगली व्हायला लागते. नंतर न्यूट्रिशन बद्दल तुम्हाला म्हणायचं आहे. न्यूट्रिशनच्या बाबतीत न्यूट्रिएंट, हेल्दी न्यूट्रिएंट हे सगळ्याचे महाराष्ट्रीयन डाएट ते बेस्ट डाएट आहे. ते जर डाएटमध्ये तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला तर चेंजेस आपल्या बॉडी, कारण त्या जे काही केमिकल स्टेरॉइड तयार करायला रॉ मटेरियल लागेल ना, बरोबर आहे की नाही? स्टेरॉइड तयार करायला रॉ मटेरियल लागेल, विटॅमिन्स तयार करायला रॉ मटेरियल लागेल, बॉडीचे सगळे एनर्जी तयार करायला रॉ मटेरियल लागेल. हे रॉ मटेरियल चांगल्या न्यूट्रिशन व्हायला लागतं आणि आपल्याला दाखवू. इव्हन जे काही पॅक फूड असतात त्या पॅक फूडमध्ये सगळे विटॅमिन्स असतात. आपल्या याच्यामध्ये आजकाल मेयोनीज सगळीकडे वापरतात किंवा सगळीकडे पॅक फूडचा जमा असतो. त्या पॅक फूड प्रोसेस फूड असतं आणि हे प्रोसेस फूड इज नेव्हर न्यूट्रिशियस ॲट ऑल. मग चांगलं घरी जे आपण तयार केलं ताजं अन्नासारखं जसं कुठलं व्हिटॅमिन नाही आहे, स्टार्ट फ्रॉम डुईंग इट विथ युअर्स. तर प्रजे आपण निश्चितपणे वाढवू शकतो.
ओके, एनी क्वेश्चन आणखीन काही कोणाला विचारायचं आहे? कुठलाही प्रश्न मोठ वेळेस कळली का प्रतिक्रिया कशी काम करते सगळ्यांना? येस, ओके. इम्युनिटीचं मेजर काय, म्हणजे आपण आता हा. इम्युनिटी आपली चांगली करायची, त्याचं मेजर इन द सेन्स हा. वारंवार आजारी न पडणं हेच त्याचं इंडिकेशन आहे का, आणि काही त्याला मेजर आहे? हा, तसं मेजर म्हटलं तर आपण ब्लड चेकअप झाले, आणि ब्लड चेकअप बदलत असतं, आपली अवस्था सतत बदलत असतं. पण जे विदिन नॉर्मल, हा पण खूप सुंदर प्रश्न आहे. देर इज ऑलवेज अ विंडो. आता विंडो समजून घ्या. आपल्या हेल्थची एक विंडो असते, म्हणजे ही वरची लिमिट आहे आणि खालची लिमिट आहे. कळलं? हे पाहिजे समजलं की आपण त्या नॉर्मल लिमिटमध्ये खेळत असो, इझी असो, तर इम्युनिटी चांगली काम करते. पण आपण त्याच अवस्था, म्हणजे ही अवस्था कोणची आहे? आता मग सांगितल्याप्रमाणे टाईट अवस्था, बॉडीमध्ये लढणारी अवस्था, आणि ही अवस्था डिप्रेस अवस्था. जर या टाईट किंवा हायपर अराउजल, म्हणजे सदैव अस्वस्थ असणारी अवस्था, याला हायपर अराउजल म्हणतात, ही डिप्रेस अवस्था, या अवस्थेमध्ये तुम्ही राहिले तर सदैव तुम्हाला ऑटोइम्युन डिसऑर्डर तोंड द्यावं लागेल, डिप्रेशन तोंड द्यावं लागेल, आणि या अवस्थेत राहिले हायपरटेन्शन, मायग्रेन, हेडेक अशाला तोंड द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला या अवस्थेमध्ये आणता आलं पाहिजे स्वतःला. ओके, दॅट इज द ब्युटी. हे कळलं का मला? हे उदाहरण कळलं? ओके, जर तुम्ही या अवस्थेत स्वतःला ठेवू शकता, चांगले न्यूट्रिशन देऊन, चांगली झोप देऊन, फ्रेश, इवन आता तुम्ही जनरली इकिगाई हा पुस्तक वाचलाय तुम्ही कधी? इकिगाई नावाचं, म्हणजे जे लोक दीर्घायू राहतात, ज्यांचं वय म्हणजे 100 वर्ष वर असणाऱ्या लोकांचं जस्ट तुम्ही आत्मकथन पहा, ज्यांचं वय 100 वर्षाचं. तुम्हाला एक गोष्ट, नीला ओचेस नावाची एक आजी होती, तिचं वय आहे 108 वर्ष. तिने 94 वर्षी तिच्या नातीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, आणि 104 वर्षे असणारी ती सगळ्यात वृद्ध डिग्री होल्डर आहे, नीला ओचेस. याला पण पॅशन म्हणतात. हे त्या वयात सुद्धा आपण काहीतरी चांगलं करू शकतो, ही भावना निर्माण झाल्यावर ती व्यक्ती स्वतःमध्ये चेंज आणू शकते. 108 वर्ष फक्त. ओके, सो दॅट इज द पॅशन ऑफ लिव्हिंग, पॅशन ऑफ बिंग हेल्दी, नॉट स्ट्रगलिंग. दॅट इज द ब्युटी ऑफ हेल्थ. आणि त्यावेळेला इम्युनिटी निश्चितपणे. आणि हे मी तुम्हाला मागे माझ्या स्वतःचे उदाहरण सांगितलं की टॉन्सिलचा प्रॉब्लेम कमी का झाला, कारण इंटरनल बॅलन्स मध्ये चेंज आणता आला म्हणून कमी झाला. सो दॅट इज द सिक्रेट. ओके, पटलं सगळ्यांना? सर एक प्रश्न आहे. हा, बोला. एक सामान्य माणसाला कसं कळेल की त्याची इम्युनिटी चांगली आहे की नाही, म्हणजे इम्युनिटीचं मापदंड कसं करू शकेल? हा, आता सामान्य माणसाला इम्युनिटीचा मापदंड करण्याचा जो मार्ग आहे त्याला इंटरनल स्टेट ऍसेसमेंट्स. इम्युनिटी आपली सदैव बदलत असते, तुम्हाला मग सांगितलं, फ्लक्च्युएट असते. पण जर का इंटरनल स्टेट आता सांगितल्याप्रमाणे, जर या दोन म्हणतात, सिम्पॅथेटिक स्टक ऑन रिस्पॉन्स आणि पॅरासिम्पॅथिक स्टक ऑफ रिस्पॉन्स. हे शब्द समजून घ्या थोडेसे. आता सिम्पॅथेटिक स्टक ऑन म्हणजे तुम्ही सदैव सिम्पॅथेटिक स्टक ऑन रिस्पॉन्स राहत असेल, सदैव रागाट, सदैव ऍजिटेड, सदैव घाई, चिडचिड, अस्वस्थ असेल तर यू आर हायपर चार्ज, आणि ही अवस्था तुम्हाला पण ओळखता येते. आणि तुम्ही सदैव अपॅथिक की अरे जाऊ द्या, माझ्या जीवनात रसच नाही आहे, एवढे प्रॉब्लेम, मला काहीच करा, तुम्ही काही करा, मी नुसतं बेडवर असले, पण दॅट इज द हायपो अराउजल. ओके, हे असेल याच्यामध्ये, तर यू आर गोइंग टू गो इन टू दॅट स्टेट. मग तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये स्वतःला ठेवता त्यावर तुमची इम्युनिटी होईल. पण प्राण्यांमध्ये तसं करत नाही. प्राणी काय करतात? प्राणी ती पटकन स्टेट बदलतात आणि नॉर्मल येतात आणि कनेक्ट होतात आपल्या कळपाशी. कुठलाही प्राणी तुम्ही घ्या, तो प्राणी त्या स्टेटमध्ये कधीच स्वतः, इव्हन त्याच्या जीवनामध्ये प्रचंड त्रास होतो, इव्हन कोणाचाही मृत्यू व्हायला लागतो. तुम्ही एखाद्या प्राण्याच्या तुम्ही रस्त्यावर जर फिरत असाल ना, एखाद्या रस्त्यावर कोणाचा ऍक्सिडेंट होतो, कुत्रा वगैरे, पहा काय करतात. पाहिला का तुम्ही? हा कधी पाहिला? हा सीन पाहिला का? तो सीन पाहिला तर आजूबाजू सगळे कुत्रे एकत्र ते रडतात, ते मौन करतात आणि सगळं दुःख बाहेर काढतात पूर्ण, आणि परत आपल्याला नॉर्मल करतात, हे रिलीज करतात आणि स्वतःला नॉर्मल करतात. पण आपण ते डोके तसंच त्या स्टेटमध्ये सदैव स्वतःला ठेवतो, आणि म्हणून प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून मापदंड फार सोपा आहे.
तुम्ही स्वतःच्या या विंडो ऑफ टॉलरन्समध्ये, या स्वतःच्या लेवलमध्ये तुम्ही स्वतः आणू शकला तर बॉडीमध्ये चेंजेस आणायला लागतात. पण तुम्ही समजा नुसतं ल्युकोसाइट चेंज करायला लागला, WBC काउंट चेंज करायला लागला, तर इट इज मोमेंटरी. आणि क्षणाक्षणाला आपले इमोशन बदलतात, क्षणाक्षणाला अवस्था बदलते, क्षणाक्षणाला काउंट बदलतात. आणि मग सांगितल्याप्रमाणे एका श्वेत पेशीचं आयुष्य फक्त 7 दिवस 8 दिवस आहे. मग जुन्या श्वेत पेशी मरत असतात, नवीन जन्म घेत असतात. ही प्रक्रिया सदैव चालते, कारण ही लढत आहेत म्हणून. तुमचं शरीर सुंदर आहे, हे सदैव लढत आहे म्हणून, जंतूशी मात देत आहे म्हणून. आणि मग जर का इंटरनल बॅलन्स चांगलं असेल, तुमचं मात अतिशय उत्कृष्ट होते. सो दॅट इज द सिक्रेट. असं स्पेसिफिक मापदंड नाही. यू कॅनॉट मेजर द थिंग्स. तुम्ही मेजर करूच शकत नाही. इव्हन असं एक आपण असं म्हणू शकतो का की जसं आता एक आपल्या आजूबाजूचे लोक ज्यांच्या आपण संपर्कात रोज येतो वगैरे, तर समजा एखादी बऱ्याचदा काय होतं की खूप सर्दी होते लोकांना, व्हायरल इन्फेक्शन चालू होतं, लोकांना सर्दी होते. आणि त्या एक अर्ध्या ग्रुपमधल्या लोकांमध्ये एक आपला ग्रुप असेल, कुठल्या एक्सरसाइजचा ग्रुप असेल, योगाचा ग्रुप असेल, किंवा कुठल्या काही मिटिंगचा किंवा कॉलेजच्या शाळेचा ग्रुप असेल, तर त्या ग्रुपमधले सगळ्या लोकांना सर्दी होत आहे. पहिले एकाला झाली, दुसऱ्याला झाली, तिसऱ्या झाली, त्यातले आपण जर शेवटचे असू सर्दी होणार आहेत असं समजायचं की आपली सगळ्यांपेक्षा प्रतिकार शक्ती बऱ्यापैकी चांगली आहे. नाही, असं तर एक्झॅक्टली समजू. पण एक गोष्ट सर्दी होऊन तुम्हाला आठवतो मला तोच की मला जेव्हा सर्दीचा खूप त्रास होता, खूप शिंका यायच्या, खूप त्रास होता. इव्हन सेकंड थर्ड खूप त्रास, म्हणजे टॉन्सिल इन्फेक्शन, अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन, आय वॉज जस्ट, मी बळी वारंवार पडत होतो. आणि इतकी सर्दी, इव्हन मी डिकन्जेस्ट घेऊन सुद्धा कंटाळलो होतो. मग आता त्यावेळेला मला असं वाटायचं की आपल्याला अँटीबायोटिक घेणं महत्वाचं आहे, सर्दीचं औषध घेणं महत्वाचं आहे. पण आता कळतं की आपण मी स्वतःला त्या अवस्थेत सदैव ठेवत होतो, कळत न कळत सुद्धा. पण आता ज्या वेळेला कळायला लागले, मग आता सर्दी काय झालं, आता टॉन्सिल असं काय झालं बॉडीमध्ये, उलट एज प्रमाणे म्हणू शकतो, एज प्रमाणे इम्युनिटी कमी व्हायला पाहिजे. कळलं मला नेमकं काय म्हणायचं आहे. तर मग तो दृष्टिकोन, कारण तुम्ही पॅरामीटर तुम्ही मोजले ना, आपण मेडिकली पॅरामीटर पाहिले, WBC काउंट वगैरे, ते कधीच आपल्याला खरं सांगणार नाहीये, कारण ते चेंज होत असतात. पण इंटरनल बॅलन्स, इंटरनल बॅलन्स ओळख करता कशा येतं, आपले स्ट्रेस, डोळ्याचे भोवती काळे वर्तुळ आहेत, आपला ज्याला म्हणतो एक हार्ट रेट व्हेरिएबिलिटी नावाची कन्सेप्ट आहे. ओके, आता हे तो मेडिकल त्यावर सगळं अवलंबून असतं, सर्क्युलेशनवर असतं, गॅल्व्हनिक स्किन कंडक्शन अवलंबून असतं. हे पॅरामीटर्स आहेत. पण हे पॅरामीटर सामान्य लोकांसाठी काही महत्वाचे नाही. डॉक्टरसाठी ठीक आहे. सामान्य लोकांना ही गोष्ट आपण, मग सामान्य लोकांना आपली अवस्था काय म्हणजे वेगल टोन आणि सिम्पॅक्ट टोन, हे तुम्हाला सांगितलं. तुम्हाला तुमचं वेगल टोन माहित आहे आणि सिम्पॅक्ट टोन माहित आहे. सिम्पॅक्ट टोन म्हणजे काय, लढणारी अवस्था, घरी भांडणं झालं होतं ते. आणि वेगल टोन म्हणजे मंदिरात शांत वाटतं, त्याला वेगळ टोन म्हणतात. हे टोन तुम्ही, म्हणून मला मग प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला हे टोन एक्सपिरियन्स करायला लावलं सुरुवातीला. आलं लक्षात. मग तुम्हाला हे टोन एक्सपिरियन्स करता आले की तुम्ही दिवसभर टोन एक्सपिरियन्स करू शकता. आणि मग स्वतःला नॉर्मल कसं करायचं, ओके, ब्रिदिंगच्या माध्यमातून नॉर्मल करू शकतो, मसाजच्या माध्यमातून नॉर्मल करू शकतो, खुश राहण्याच्या माध्यमातून करू शकतो. आपल्याला तर वेगवेगळे लागत नाही, खेळण्याच्या माध्यमातून करू शकतो. तर तुमचा वेगळ टोन जर का हळू जास्त राहिला तर आपोआप तुमची इम्युनिटी वाढायला लागते. तुमचा सिम्पॅक्ट टोन जास्त वाढायला लागला, तुमची इम्युनिटी कमी व्हायला लागते. आणि तुम्ही कशाची लढताय ते बारकाईने पहा इंटरनली, मग पहा तुम्हाला चेंज आणता येतो. कळलं सगळ्यांना. सो थिंक स्पेसिफिक डिसीज मध्ये आपण अँटीबॉडीज बघून इम्युन रिस्पॉन्स माउंट झाले की नाही पाहू शकतो, जसं ऍक्टिव्ह मलेरिया किंवा बरोबर. हा बरोबर. आता हे कसं आहे, आहेत की नाही ते कसं कळत नाही, फक्त अँटीबॉडीज. तेच कळत आहे. मग तेच म्हणतो. आता समजा तुम्ही रस्त्यावर गेला, रस्त्यावर 1-2 पोलीस आहेत उभे आहे म्हणजे काय, हा प्रश्न खूप सुंदर आहे. रस्त्यावर 1-2 पोलीस आहे म्हणजे काय, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त संरक्षणासाठी 1-2 पोलीस ठेवले. ओके, मग एका ठिकाणी 10-15 पोलीस तुम्हाला मिळायला लागले तर मग काय समजाल तुम्ही सांगा. एका ठिकाणी 10-15 पोलीस तुम्हाला दिसायला लागले, काय समजाल, नक्कीच काहीतरी गडबड झाली असेल असं म्हणून आपण. म्हणजे पोलीस म्हणजे अँटीबॉडीज. ओके, मग बॉडीमध्ये अँटीबॉडी लेवल वाढली म्हणजे बॉडीमध्ये गडबड आहे समजायला लागतं, असा त्याचा अर्थ व्हायला लागतो. पण डिसीज पिकअप करतात का ते नाही. म्हणून बरेचदा टायफॉइडमध्ये विडाल टेस्ट बरेचदा पॉझिटिव्ह येते, 1/60, 1/20. पण खरंच टायफॉइड असतो का नाही, इट मे नॉट बी. पण जोपर्यंत त्यामध्ये लक्षण राहते तो पण डिसाईड करू शकत नाही. पण बरेच लोक काय करतात, माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि म्हणून डिसीज आहे असं समजायला लागतं. म्हणून टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे डिसीज आहे असं बरेचदा नसतं. हे पण तेवढं समजून घेणं महत्वाचं. कळलं का मला काय म्हणायचं, नेमकं कळलं का.
आणि म्हणून हा अँटीबॉडी रिस्पॉन्स हा अँटीजेनशी निगडीत असतो, हा बदलत असतो आणि कदाचित त्याचं प्रमाण खूप जास्त असेल तर इट्स ओके. पण जर तुम्ही मला म्हटलं आज अशी लोक आहेत जे हशिमोटो डिसीजवर त्यांनी रिव्हर्सल केलं आहे. आज असे लोक आहेत ज्यांनी अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसवर रिव्हर्सल केलेले आहेत. असे जे लोक आहेत ज्यांनी रुमॅटॉइड आर्थरायटिसवर मात केलेली आहे, मग त्यांच्या बॉडीमध्ये काय होत असेल? त्यांच्या बॉडीमध्ये काही हार्डवेअरचा फरक नाहीये, हा फक्त सॉफ्टवेअरचा फरक आहे. म्हणून सॉफ्टवेअर आपण चेंज करू शकतो. आजच्या लेक्चरचा उद्देश मुळात तो होता. आर यू गेटिंग दिस पॉइंट? येस हा. येस. एखादी गोष्ट जर जेनेटिक असेल, म्युटेशन्स होऊन पर्टिक्युलर एजला, तर त्याला काय करणार? हा पण खूप सुंदर प्रश्न आहे. व्हेरी गुड. जेनेटिक आपण म्हणतो, पण कुठल्याही जीनचा पार्ट आहे. जीन्सला 2 पार्ट असतात. एक जेनेटिक एक्सप्रेशन, अप रेग्युलेशन अँड डाऊन रेग्युलेशन. कळलं का? मग आता आपल्या घरातलं वातावरण जर का अस्वस्थ असेल, आपण स्ट्रेस वातावरण असेल, आपली युद्धजन्य परिस्थिती निर्माण असेल, तर जेनेटिक अपरेग्युलेशन वाढायला लागतं आणि तशा प्रकारचं कॉन्फ्लिक्शन आपण बोलतं आणि म्हणून तशावर डिसऑर्डर्स तयार व्हायला लागतात. आणि मग आपण आता नवीन एक कन्सेप्ट आहे, त्याला इपिजेनेटिक्स म्हणतात. इपिजेनेटिक्सचा अर्थ असा आहे की वातावरणाचा परिणाम इन्फ्लुएन्स आपल्यावर होत असतो आणि म्हणून जेनेटिक अपरेग्युलेशन व्हायला लागतं. म्हणून वातावरणात चेंज आणला आपण तर आपण जीनचं डाऊन रेग्युलेशन करू शकतो आणि चेंज आणू शकतो. ही अतिशय सुंदर नवीन कन्सेप्ट. आतापर्यंत आपण काय म्हणतो, जीन्सवाले डिसऑर्डर म्हणजे पक्के. सिकल सेल बद्दल काही म्हणत नाही, पण मी बोलतोय डायबिटीस बद्दल, मी बोलतोय ऑटोइम्यून डिसऑर्डर बद्दल. तर आपल्या बॉडीमध्ये अपरेग्युलेशन डाऊन रेग्युलेशन मध्ये आणता येतं जर का वातावरण बदललं तर. हे खूपच महत्वाचं आहे. डॉक्टर्स हे समजून घेणं खूपच महत्व आहे. प्रत्येक जीन डिसऑर्डर परमनंट नसतात, हे वातावरण निगडीत असतात. म्हणून अपरेग्युलेशन, मग ती अवस्था तशी राहिली तर ते जीन्स वाढायला लागतील. त्याचा जीन्समध्ये स्विच असतो, तो स्विच ऑन होतो आणि पूर्ण ती यंत्रणा काम व्हायला लागते. याला म्हणतात जेनेटिक अपरेग्युलेशन आणि ती यंत्रणा बॉडीमध्ये काम करते. मी थोडक्यात सोपं म्हणून, जर का तुम्ही सदैव टेन्शनमध्ये असाल तर बॉडी स्कॅन करते, अरे ही व्यक्ती युद्धामध्ये आहे. जसं स्कॅनिंग झाल्यानंतर ही माहिती आपल्या ब्रेनमध्ये पोहोचते, ही माहिती झाल्यानंतर ही पिट्युटरी ग्लँडमध्ये पोहोचते, पिट्युटरी ग्लँडमध्ये हार्मोन पोहोचते, हे हार्मोन भक हार्मोन तयार करतात आणि मग हार्मोनच्या स्टेरॉइड वाढायला लागतात. अशा प्रकारे त्याला म्हणतात जेनेटिक अपरेग्युलेशन. आणि ही अवस्था आपण मुलांमध्ये पोहोचतो आणि पूर्ण बॉडीमध्ये अवस्था राहिल्यानंतर तसं वातावरण तयार व्हायला लागतं. म्हणून हिलिंग होत नाही. मग जर का आपल्या वातावरण बदल केला, जेनेटिक डाऊन रेग्युलेशन आपण करू शकतो आणि चेंज आणू शकतो आणि बॉडीमध्ये चेंज आणता येतो. कुठे गेट दिस पॉईंट? खूपच सुंदर प्रश्न आहे. सुनीता, तुमचे प्रश्न खूपच सुंदर होते. आय एम रिअली अप्रिशिएट दॅट. बट दीज आर द आन्सर्स विच आर व्हेरी युजफुल. हे आन्सर्स अतिशय महत्वाचे. ज्या प्रकारे म्हणजे अप रेग्युलेशन अँड डाऊन रेग्युलेशन व्हेरी इम्पॉर्टंट टू बी अंडरस्टूड. येस, हा बोला सर. विशेषतः जेव्हा आपण नागरी भागामध्ये असतो, अर्बन एरियामध्ये, हा त्यावेळेस ते वेगवेगळे ह्या तपासण्या हा ह्या आपल्याला करता येतात. पण ज्या ठिकाणी खूप मोठी लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे, हा तिथे आपल्याला ह्या सर्व गोष्टी करता येत नाही. त्यावेळेस आपल्या शरीराकडं पाहूनच, शरीरावरचे लक्षण पाहिल्यानंतरच आपल्याला एक तर्क करता येतो की तो सुदृढ स्थितीत आहे किंवा विकृत अवस्थेत जात आहे. आता अथर्ववेदाचा उपवेद असलेला आयुर्वेदामध्ये आरोग्याची ती व्याख्या अशी केली आहे. मग दोषा समाविनिष्ठ समधातू मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यविधी येते. बरं, याला मी हे सांगितलं, बिन डॉक्टरांना सांगितलं तुम्ही स्वतःला बॅलन्स ठेवणं. तेच आहे सर. तेच आहे, वेगळं काय? मध्यम मार्ग आहे. तेच वेगळं आहे. खूप वरती नको, खूप खाली नको, मध्यम मार्ग आपला असला आपण बरोबर आहोत असं. ऍब्सोल्युट बरोबर. मन आत्मा ही प्रसन्न आहेत. आपण शिळ वाजवताय, आपण आनंदाने गाणं गुणगुणताय, आपल्या शरीराच्या सगळ्या प्रक्रिया बरोबर चालतायत, म्हणजे आपण स्वस्थ आहोत. तर हे स्वतःला स्वतःच पडताळून पाहायचं. आणि हे ज्यांचे तुम्ही कुठल्याही 100 वर्ष जगणाऱ्या व्यक्तीचा आत्मचरित्र पहा, तुम्हाला हेच मिळेल. कोणी जगातल्या सगळ्या, इव्हन आज जपानमध्ये एक मोठं तो एरिया आहे जिथे लोक सगळे 100 वर्ष वर जगतात. ते नेहमी शेअरिंग करतात, ते नेहमी केअरिंग करतात, ते एकमेकाला ते कोणी स्वतःला खूप शहाणे समजतच नाही. आपण लोक स्वतःला खूपच शहाणे समजतो. प्रॉब्लेम तिचा आहे. आहे की नाही? आपण लोक स्वतःला खूपच हुशार समजतो. तिथे प्रॉब्लेम.
समजून घेणं एकमेकांना हे खूप मस्त. So that is just share it. Okay to have problem, okay to have stress, but come to normal, come to the balance level. Okay? Very nice. So shall we take the leave now? Good night. Yeah. Okay. पुढच्या वेळेला आपण डिप्रेशन पाहणार आहोत. लेट्स अंडरस्टँड डिप्रेशन. ओके.